नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इंडियन नॉलेज सिस्टीमबद्दल बघणार आहोत. ठीक आहे. MBA फर्स्ट सेमिस्टर 2024 पॅटर्नसाठी हा सिलेबस कंपल्सरी केलेला आहे. न्यू सब्जेक्ट आहे. ठीक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना क्वेरीज आहेत की सर हा सब्जेक्ट माहीत नाही, किती मार्काला येणार आहे, ह्याचं पॅटर्न काय असणार आहे, सर ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय नोट्स आहेत, सर ह्याचे नोट्स कुठे भेटतील सर, आणि सर ह्याचा अभ्यास कसा केला पाहिजे, काय लक्षात ठेवलं पाहिजे आणि कोणकोणते टॉपिक्स आहेत, हे सर्व गोष्टी आपण इन डिटेल ह्या सेशनमध्ये बघणारच आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे प्राध्यापक निखिल स्वामी. असेच आपण सेशन प्रत्येक सब्जेक्टसाठी घेऊन येणार आहोत. ठीक आहे. इंडियन नॉलेज सिस्टीम असेल, तुमचं ऑर्गनायझेशन बिहेवियर असेल. ठीक आहे. देन अदर सब्जेक्ट्स पण आहेत, तुम्हाला इन डिटेल त्याची प्रोसिजर भेटून जाईल. ठीक आहे. देन ह्या सेशनमध्ये आपल्याला इंडियन नॉलेज सिस्टीममध्ये खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, ते आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. बघा, त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, स्वामी अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि हे नोट्स जे आपण बघणार आहोत, ठीक आहे, याची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. ठीक आहे. आणि हे व्हॉट्सअप कम्युनिटी आणि टेलिग्राम जॉईन करा, तिथं तुम्हाला फ्री अपडेट भेटून जातील. तुम्ही तिथं डे बाय डे मध्ये लेक्चर्सचे PDF वगैरे भेटून जातील. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा इंडियन नॉलेज सिस्टीमचा सिलेबस बघूया. ठीक आहे. व्हॉट इज सिलेबस इन युनिट नंबर 1? युनिट नंबर 1 इज स्पेसिफिकली अबाउट द लीडरशिप अँड ऑर्गनायझेशनल बिहेवियर फ्रॉम द भगवद्गीता. ठीक आहे. भगवद्गीतापासून आपण लीडरशिप क्वालिटीज आणि ऑर्गनायझेशन कसं चालवायचं हे कसं शिकतो ते फर्स्ट युनिटमध्ये दिलेलं आहे. सगळ्यात पहिलं ओव्हरव्ह्यू ऑफ भगवद्गीता दिलेलं आहे, तुम्हाला माहितच आहे. ठीक आहे. हिस्टॉरिकल आणि कल्चरल कंटेक्स्ट दिलेलं आहे. की थीम्स आणि टीचिंग्स काय त्यांचे, रोल ऑफ व्हॅल्यूज काय, इथिक्स काय, स्पिरिच्युअलिटी काय असते. ठीक आहे. इन ऑर्गनायझेशन कल्चर, मोटिवेशन काय असतं, सेल्फ अवेअरनेस काय असतं, सेल्फ मॅनेजमेंट काय असतं. ठीक आहे. रिझिलियन्स काय असतं. ठीक आहे. इमोशनल इंटेलिजन्स काय असतं, इन्स्पायरिंग अँड मोटिवेटिंग टीम काय असते. ठीक आहे. टोटल टीम डायनामिक कसं असतं आणि कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन काय असतं. ठीक आहे. देन डिसिजन मेकिंग कसं गीतापासून आपण घेत असतो ते बघायचं आहे आपल्याला. देन कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन स्ट्रॅटेजीज. ठीक आहे. एकामध्ये भांडणं आहेत, ते भांडणं कसं रिझॉल्व्ह करायचे ते बघायचं आपल्याला. देन सर्वंट लिडरशिप प्रिन्सिपल्स, देन बिल्डिंग हाय परफॉर्मन्स टीम, इथिकल डायलमाज काय असतात, ठीक आहे, डिसिजन मेकिंग काय असते, देन रिफ्लेक्शन ऑफ पर्सनल अँड ग्रोथ एक्सरसाइज. ठीक आहे. ऑल दीज आर पॉईंट्स इन द फर्स्ट युनिट. ठीक आहे. फर्स्ट युनिटमध्ये हे सर्व काही पॉईंट्स आहेत. ठीक आहे. फर्स्ट युनिटमध्ये जे काही असेल, ठीक आहे, बघा, हे इंडियन नॉलेज सिस्टीमचा सिलेबस असा आहे की तुम्हाला फक्त यामधले की पॉईंट्स पाहिजेत. म्हणजे इथिकल काय असतं, व्हॅल्यूज काय असते, नॉलेज कुठून भेटतं आपल्याला. ठीक आहे. तर भगवद्गीतापासून काय घेतो, शिवाजी महाराजपासून काय घेतो, सेकंड युनिट त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे. देन इंडियन नॉलेज सिस्टीम आणि वेस्टर्न नॉलेज सिस्टीम मधला काय फरक असतो. ठीक आहे. इंडिजिनियस म्हणजे लोकल मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस, जुगाड आपला म्हणतो इंडियन सिस्टीममध्ये, ते काय इम्पॉर्टंट आहे ते बघायचं आहे. ठीक आहे. देन रोल ऑफ फॅमिली अँड कम्युनिटी इन इंडियन बिझनेस ते बघायचं आपल्याला. ठीक आहे. ओव्हरऑल तुम्हाला एक क्रक्स माहित पाहिजे की काय आहे ह्या सिलेबस. देन आपल्याला बघा, ह्या कधीही कुठलाही सिलेबस असेल, ठीक आहे, इंडियन नॉलेज सिस्टीम असेल, मॅनेजमेंट फंडामेंटल असेल, त्या पूर्ण सिलेबसमध्ये क्रक्स काय आहे ते बघून घ्यायचं आपल्याला. बघा, ह्या इंडियन नॉलेज सिस्टीममध्ये जसं नावातच दिसतंय तुम्हाला इंडियन नॉलेज सिस्टीम. ठीक आहे. नॉलेज कुठून भेटतं आपल्याला आणि काय शिकलं पाहिजे आपण, कुणाकडनं काय शिकलं पाहिजे, लिडरशिप शिकली पाहिजे. ठीक आहे. हे सर्व गोष्टी आपल्याला ह्या इंडियन नॉलेज सिस्टीममध्ये शिकायचे. ठीक आहे. तसंच बघा, फर्स्ट युनिट आहे लीडरशिप अँड ऑर्गनायझेशन बिहेवियर फ्रॉम भगवद्गीता. म्हणजे लिडरशिप आणि ऑर्गनायझेशन बिहेवियर भगवद्गीतापासून कसं शिकतो ते फर्स्ट युनिटमध्ये आहे. बघा, की थीम्स काय त्याचे, भगवद्गीताचे की थीम्स काय. ठीक आहे. भगवद्गीता ऍड्रेसेस प्रोफाउंड फिलॉसॉफिकल अँड स्पिरिच्युअल थीम. ठीक आहे. फिलॉसॉफी सांगते आपल्याला काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, स्पिरिच्युअल कसं मन शांत ठेवलं पाहिजे आणि मन शांत असल्यानंतर किती फायदे होत असतात हे सगळं आपल्याला भगवद्गीता सांगत असते. सगळ्यात पहिलं की थीम आहे भगवद्गीताची धर्म. धर्म म्हणजे ड्युटी असते तुमची, तुम्ही जे काही काम करत असाल, ठीक आहे, ते काम तुम्ही स्वतःचं मन लावून काम केलं पाहिजे आणि स्वतःच्या ड्युटीसाठी काम केलं पाहिजे. ठीक आहे. गीता एम्फेसिस फुलफिलिंग वन्स ड्युटी अकॉर्डिंग टू वन्स रोल इन अ लाईफ विदाउट अटॅचमेंट टू पर्सनल गेन. पर्सनल गेन आपल्याला ह्याच्यापासून हे भेटलं पाहिजे, ह्याच्यापासून हे अपेक्षा आहे, ह्या अपेक्षा न ठेवता आपण आपलं काम काय आहे ते काम केलं पाहिजे, हे आपल्याला धर्म सांगत असतं. त्यालाच आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये रायटियस ड्युटी म्हणतो. ठीक आहे. अर्जुनाज मोरल डायलेमा रिफ्लेक्ट युनिव्हर्सल चॅलेंज ऑफ बॅलन्सिंग पर्सनल डिझायर अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. ठीक आहे. त्याच्यासमोर खूप चॅलेंज होते अर्जुनासमोर. ठीक आहे. तर ते चॅलेंजेस त्याने कसं हँडल केले आणि त्याची पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी कशी पार पाडली ते आपल्याला हे धर्म सांगत असतं. ठीक आहे. त्यांनी आपल्या कामाला महत्व दिलं, जे की अदर गोष्टीला त्यांनी इग्नोर करून. तसंच आपल्याला प्रत्येक आपल्या इंडिव्हिज्युअल लाईफमध्ये आपला धर्म पाहिजे. धर्म नॉट इन द सेन्स हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, बट आपली ड्युटी जी असते त्याला आपण धर्म म्हणतो. ते भगवद्गीतामध्ये धर्माला आपली ड्युटी म्हणतात. ठीक आहे. कर्म, त्याचे धर्म आणि कर्म. कर्म म्हणजे जे काही काम करताय तुम्ही, ठीक आहे, ते काम करणं तुम्हाला भागच आहे आणि ते काम करत असताना तुम्ही काय केलं पाहिजे, काम परफॉर्म सेल्फलेसली विदाउट एनी अटॅचमेंट टू रिझल्ट. ठीक आहे. मला हेच पाहिजे, याच्यापासून हे भेटलं पाहिजे, हे माझ्या अपेक्षा आहेत, असे काही न करता
सेल्फलेसली तुम्ही काम केलं पाहिजे, त्यालाच आपण म्हणतो ऍक्शन, दॅट इज कर्म. ठीक आहे. कर्म योगा टीचर्स द पाथ ऑफ ऍक्शन ॲज अ मीन्स टू स्पिरिच्युअल लिबरेशन. ठीक आहे. स्पिरिच्युअल मन शांतीचे तुम्हाला आनंद भेटतो. ठीक आहे. लिबरेट होता तुम्ही तिथं, म्हणजे तुमची मनाची शांती जिथं होते ना, ते कर्मयोगा सांगत असतं. आणि ते ऍक्शन तुमचे अशा पाहिजेत की तुम्हाला कर्मयोगा झाला पाहिजे. ठीक आहे. देन जन, नॉलेज अँड विजडम. ठीक आहे. जना एक शब्द आहे, धर्म कर्म जन. ठीक आहे. जन काय म्हणतात आपल्याला, इम्पॉर्टन्स ऑफ सेल्फ नॉलेज. सेल्फ नॉलेज असलं पाहिजे आणि अंडरस्टँडिंग ऑफ इटर्नल नेचर ऑफ अ सोल. आपली आत्मा जी असते त्या आत्माचं आपल्याला अंडरस्टँडिंग पाहिजे, सेल्फ नॉलेज पाहिजे. ठीक आहे. तर हे योग, जनयोग म्हणून आपल्याला एक शब्द आहे. ठीक आहे. भगवद्गीतामध्ये हे काय सांगतं, इट इज अ पाथ ऑफ विजडम लिडिंग टू लिबरेशन बाय रिअलायझिंग द डिफरन्स बिटवीन मटेरियल अँड स्पिरिच्युअल. ठीक आहे. मटेरियल म्हणजे आपण जे शान शोकी करतो, गाडी बंगला घोडा, ठीक आहे, मोबाईल, हे जे मटेरियल गोष्टी असतात, आणि स्पिरिच्युअल शांती काम कंपोजर, ठीक आहे, ऑनेस्टी, हे जे गोष्टी असतात ह्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. तुम्ही स्पिरिच्युअल गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, ना की मटेरियल गोष्टीकडे. ठीक आहे. हे जनयोगा सांगत असतात. आणि जनयोगामुळे स्पिरिच्युअल गोष्टीमुळे तुमचं हे शान पण वाटतं, विजडम होतं. ठीक आहे. दॅट इज द जनयोगा. देन भक्ती, डिवोशन, आपल्या श्रद्धा असते. ठीक आहे. द गीता ॲडव्होकेट्स कम्प्लीट सरेंडर. ठीक आहे. कम्प्लिटली सरेंडर झालं पाहिजे कुणाला, टू गॉड थ्रू लव्ह अँड डिवोशन. तुम्ही भक्ती थ्रू देवाला आत्मसमर्पण केलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला काय भेटेल, इट एम्फसाइजेस द फेथ, ह्युमिलिटी, ठीक आहे, रिलायन्स ऑन डिव्हाइन ग्रेस. ठीक आहे. म्हणजे तुमचं फेथ वाढल. ठीक आहे. तुमची ह्युमिलिटी म्हणजे दुसऱ्याला जे वागणूक देण्याची असते ना, एकदम शांत आणि रिस्पेक्टफुल वागणूक, ह्युमिलिटी म्हणतो त्याला. आणि डिव्हाइन एक ग्रेस असतो आपल्याकडे. ठीक आहे. त्याच्यावरती रिलायन्स असतो आपण. ठीक आहे. ते भक्ती योग आपल्याला सांगत असते. हे 3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत भक्ती योगामध्ये, फेथ, ह्युमिलिटी अँड डिव्हाइन ग्रेस. ठीक आहे. त्यानंतर आहे धर्मामध्ये, जसं आपण बघितलो भगवद्गीतामध्ये, धर्म म्हणजे आपलं ड्युटी, कर्म म्हणजे आपले ऍक्शन, जन म्हणजे तुमचं नॉलेज, कशाचं, आत्मा तुमच्या सोलचं. ठीक आहे. आणि ते कसं हासिल करायचं, तर योग थ्रू हासिल करायचं. देन भक्ती, डिवोशन, देवाचं आत्मसमर्पण. देन आहे योगा. योगा इज अ की थीम एम्फसाइजिंग लाईक कर्म योगा, भक्ती योगा, ठीक आहे, जन योगा, ध्यान योग. ठीक आहे. ध्यान योगा म्हणजे मेडिटेशन आहे, कर्म म्हणजे तुमचे कर्म आहे, भक्ती म्हणजे देवास प्रति तुमचं डिवोशन आहे, आणि जनयोग म्हणजे तुमचं नॉलेज कसं तुम्ही गॅदर करताय. ठीक आहे. ते नॉलेजला गॅदर करायच्या सिस्टीमला आपण जनयोगा म्हणतो. ठीक आहे. डिसिप्लिन अलायन्स बॉडी, माइंड, सोल लिडिंग टू सेल्फ रिअलायझेशन. ठीक आहे. तुमचं एक आत्मसमर्पण जे असतं तुमचं, ठीक आहे, तुम्हाला जे स्वतःबद्दल माहिती येत असते. ठीक आहे. तुम्ही एकदम मटेरियल गोष्टीपासून जेव्हा डिस्ट्रॅक्ट होत असता आणि तुम्ही एक स्पिरिच्युअल गोष्टीकडे लिडिंग होत असता, तेव्हा तुम्हाला एक तुमची शांती, मन, सोल, आत्मा जे असतो ना, एकत्र येत असतो, आणि तेव्हा तुमचं नॉलेज वाढत असतं. ठीक आहे. भगवद्गीता ते सांगतंय, आणि योगा थ्रू तुम्ही ते अचीव्ह करू शकता. ठीक आहे. देन भगवद्गीता काय सांगतं, अलॉंग विथ द धर्म कर्म जन भक्ती अँड योग समस्र सायकल ऑफ बर्थ अँड डेथ. ठीक आहे. तुमची आत्मा जी असते ना, ते इटर्नल आहे, कधीच मरत नसते. ठीक आहे. ठीक आहे. फक्त ते फेजेस थ्रू जात असते, त्याला आपण सायकल म्हणतो. कोणती सायकल असते, बर्थची सायकल आणि डेथची सायकल, अंटिल द लिबरेशन ऑफ मोक्ष इज अचीव्ड. ठीक आहे. मोक्ष भेटला पाहिजे आपल्याला म्हणतो. ठीक आहे. आत्म्याला जेव्हा मोक्ष भेटतो, तेव्हा तुमचा आत्मा जे आहे ना, ते शांत होत नाही. ते तोपर्यंत तो अमरित नसतो. ठीक आहे. तुम्हाला आपण ऐकलं असतं लहानपणापासून, आत्मा तुमचा कधीच मरत नसतो. ठीक आहे. फक्त ते डिफरंट सायकल्स थ्रू जात असतात. गीता टीचेस ऑफ ट्रान्सेंडिंग दिस सायकल थ्रू डिटॅचमेंट अँड डिवाइन. ठीक आहे. डिटॅचमेंट अँड डिवाइन थ्रू हे आपलं काय असतं, गीता आपल्याला सांगत असते की तुमची सायकल फेजेस पास ऑन होत असते. ठीक आहे. देन आपल्या प्रत्येक ह्युमनमध्ये 3 क्वालिटीज असल्या पाहिजे, हे गीता सांगत असते. ते कोणत्या क्वालिटीज, त्याला म्हणतो आपण 3 गुणाज. ठीक आहे. क्वालिटीज ऑफ नेचर. ठीक आहे. ऑल बीइंग्स आर इन्फ्लुएन्स्ड बाय 3 गुणाज. सगळ्यात पहिला असतो सत्व, देन असतं रजस, देन असतं तमस. सत्व म्हणजे गुडनेस, ती छान गोष्टी व्हायला पाहिजे. ठीक आहे. रजस म्हणजे पॅशन, तुमचं एक कंपॅशन पाहिजे, अशाच गोष्टी करायच्या, तुमचे ऍक्शन, पॉझिटिव्हिटी, ती सगळं रजसमध्ये येत असतात. इग्नोरन्स म्हणजे तुमच्याकडे लेझी आहे, तुम्ही आळशी आहे, तुम्ही कामाला लक्ष देत नाही, त्या गोष्टीला आपण तमस म्हणतो. ठीक आहे. दॅट इज इग्नोरन्स. ठीक आहे. निगेटिव्ह ॲटिट्यूड, रजस इज अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अँड इग्नोरन्स, तमस इज अ निगेटिव्ह ॲटिट्यूड. ठीक आहे. आणि सत्व टेल्स अबाउट द गुडनेस, व्हॉट इज गुड फॉर इंडिव्हिज्युअल, व्हॉट इज गुड फॉर अदर्स. ठीक आहे. देन ऑल ह्युमन बिईंग शुड बी लिडिंग विथ द सत्व. ठीक आहे. सगळ्यांसाठी गुडनेस थ्रू गेलं पाहिजे आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पाहिजे. ठीक आहे. प्रत्येक ह्युमन ॲटिट्यूड जे असतो ना, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह असतं, निगेटिव्ह असतं. ठीक आहे. बट त्याच्या थ्रू दोन्ही सगळ्याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला गुडनेसकडे जायचं असतं. लिबरेशन इन्व्हॉल्व्स ट्रान्सेंडिंग दीज क्वालिटीज टू अचीव्ह स्पिरिच्युअल प्युरिटी. ठीक आहे. देन आपल्याला भगवद्गीता काय सांगत असते, डिटॅचमेंट अँड रिनन्सिएशन पाहिजे. म्हणजेच काय, डिटॅचमेंट म्हणजे तुम्हाला एखादं तुम्ही काम करताय. ठीक आहे. काम करत असताना तुम्ही त्याचं कामाचं फळ जे भेटणार आहे, असंच भेटलं पाहिजे, तेच भेटलं पाहिजे, हे सोडून दिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही रिनन्सिएट केलं पाहिजे, म्हणजे सोडून दिलं पाहिजे, अबंडन केलं पाहिजे. ठीक आहे. का अबंडन केलं पाहिजे, जर तुम्ही
काय अपेक्षा ठेवलात तर तुमच्या अपेक्षा फुलफिल होत नसतात. जर तुम्ही अपेक्षा नाही ठेवलात, ठीक आहे, तुम्ही जर कर्म व्यवस्थितरित्या करत गेलात, तर तुम्ही तुमचं जे इनर पीस आहे, तुमची स्पिरिच्युअल फ्रीडम आहे, ते अचीव्ह करू शकता आणि विदाऊट एनी पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह ॲटिट्यूड. ठीक आहे, म्हणजे तुमचा ॲटिट्यूड पॉझिटिव्ह असणार आहे. तुम्ही जर अपेक्षाच नाही ठेवली, तुम्हाला तुमचं फळ चांगलं भेटलं, तर तुम्ही पॉझिटिव्ह राहणार. ठीक आहे. जर तुम्ही अटॅचमेंट ठेवली तर एखाद्या गोष्टीबद्दल, हेच रिझल्ट भेटलं पाहिजे, हेच रिझल्ट भेटलं पाहिजे आणि शेवटी तुम्हाला नाही भेटलं, तर तुम्ही काय होणार आहे, तुमचं एक इनर पीस, फ्रीडम नाही भेटणार. तुम्ही म्हणजे स्टेबल राहणार नाही. माइंडसेट तुमचा कसा असणार आहे, निगेटिव्ह. हां, चला अचीव्ह नाही झाला, अचीव्ह नाही झाला. म्हणजे इट इज लीड्स टू द इग्नोरन्स अँड तमस ॲटिट्यूड. दॅट इज द निगेटिव्ह ॲटिट्यूड. दॅट्स वाय डिटॅचमेंट अँड रिनन्शिएशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टर्म. ठीक आहे. देन भगवद्गीता काय सांगते, नेचर ऑफ गॉड अँड युनिव्हर्स. ठीक आहे. गीता एक्सप्लेन गॉड बोथ इमिनियंट विदिन ऑल, आपल्या सर्वांमध्ये आहे, ट्रान्सेंडेंट बियॉन्ड ऑल, आपल्या सर्वांमध्येच आहे गॉड आणि आपल्या सर्वांच्या बाहेर सुद्धा आहे. ठीक आहे. दॅट इज द नेचर ऑफ गॉड. Krishna reveals his universal form showing the interconnectedness of all existence. ठीक आहे. जेवढे काही एक्झिस्टन्स आहे आपल्या अवतीभोवती, ऑल ह्युमन बिंग्स, ठीक आहे, ते सर्व इंटरकनेक्टेड आहेत, जेणेकरून तो एक युनिव्हर्सल फॉर्म होतो. हे असं कृष्णानं सांगितलेलं आहे. ठीक आहे. देन भगवद्गीता काय सांगतं आपल्याला, सगळ्यात इम्पॉर्टंट फेथ आणि सरेंडर पाहिजे. फेथ कशामध्ये पाहिजे, ठीक आहे, तुमच्या गायडन्समध्ये पाहिजे. तुम्हाला जिथून नॉलेज भेटत आहे त्याच्यावरती विश्वास पाहिजे तुमचा. आणि तुम्ही सरेंडर केलं पाहिजे कोणाला, तर सुप्रीम बिंगला. हु इज सुप्रीम बिंग? गॉड. गॉडला तुम्ही सरेंडर पाहिजे, तुमची डिव्हाइन शक्तीला. ठीक आहे. देन यू कॅन अचीव्ह युअर कम्प्लीट लिबरेशन. ठीक आहे. लिबरेशन तुम्ही शांती, कंपोजर, कामनेस अचीव्ह करू शकता जेव्हा तुमचं फेथ आणि सरेंडर आहे. ठीक आहे. कृष्णा रिअश्युअर्स अर्जुना दॅट कम्प्लीट सरेंडर ब्रिंग्स द लिबरेशन. ठीक आहे. लिबरेशन म्हणजे शांती, कंपोजर, कामनेस. ठीक आहे. एक इनर पीस ज्याला म्हणतो, त्याला आपण लिबरेशन म्हणतो. लिबरेशन म्हणजे सुटका असते. सुटका कशापासून सुटका असते, ठीक आहे, ऑल निगेटिव्ह थॉट्स. ठीक आहे. देन इम्पॉर्टंट आहे इटर्नल सोल. जसं मी आता तुम्हाला सांगितलं आहे, ठीक आहे, समस्र सायकलमध्ये. ठीक आहे. जशी ह्युमनची आत्मा जी असते ना, इटर्नल असते, इनडिस्ट्रक्टिबल असते. काय असते? इनडिस्ट्रक्टिबल. म्हणजे त्याला डिस्ट्रक्ट करू शकत नाही आपण. बियॉन्ड द फिजिकल बॉडी. ठीक आहे. फिजिकल बॉडीच्या बियॉन्ड असते ते, म्हणजे अमरण असतं त्याला, आत्माला आपण म्हणतो. अंडरस्टँडिंग द नेचर ऑफ सोल फ्रीज वन फ्रॉम फिअर अँड डिल्युजन. ठीक आहे. आपलं जे भास असतो, एक भीती असते, त्याच्यापासून आपल्याला हे काय करतं, आत्मा स्वतःला जर अंडरस्टँड केलं आत्माला, तर ते आपल्याला हे फिअर आणि डिल्युजन पासून आपल्याला दूर करत असते. ठीक आहे. देन इनर कन्फ्लिक्ट अँड डिसिजन मेकिंग जे असते आपल्यामध्ये, हे करायला नाही पाहिजे, ते करायला पाहिजे, एक कन्फ्लिक्ट असतं. वातावरण जे असतं ना, ते वातावरण जे आहे आपलं, ते आपलं व्यवस्थित शांत झालं पाहिजे आणि डिसिजन मेकिंग जे आहे ना, टू द पॉइंट पाहिजे आपली. ठीक आहे. तर कधी होणार, तर तुमचं जे इनर कन्फ्लिक्ट आणि डिसिजन मेकिंग जर मोरल असेल, ठीक आहे, मोरल आणि इथिकल असेल, ठीक आहे, म्हणजे तुम्ही व्यवस्थितरित्या कर्म करताय, धर्म तुमचा फॉलो करताय, नॉलेज तुम्हाला व्यवस्थित आहे, भक्ती आहे, डिव्होशन आहे, योग आहे, ठीक आहे, देन तुमचे 3 गुणाज आहेत, ठीक आहे, सत्व, रजस आहे, ठीक आहे, डिटॅचमेंट आहे, तेव्हा तुम्ही तुमचे इनर कन्फ्लिक्ट अँड रिझोल्युशन सॉल्व्ह करू शकता. दॅट्स वाय दीज आर द की थीम्स फ्रॉम द भगवद्गीता. ठीक आहे. भगवद्गीता किंवा काही क्वेश्चन आला तुम्हाला इंडियन नॉलेज सिस्टीममध्ये, ठीक आहे, तर हे 8-10 पॉइंट जर तुम्हाला लक्षात असेल, तर ह्याच्या अराउंडच तुम्हाला पेपरमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. जर समजा काय आलं, भगवद्गीतापासून तुम्ही काय शिकलात, तर सगळ्यात पहिलं धर्म शिकला, ड्युटी शिकली आपली. देन काय शिकलं, कर्म शिकला, ऍक्शन अँड कॉन्सिक्वेन्सेस. ठीक आहे. तुम्ही विदाउट एनी कॉन्सिक्वेन्सेस तुमचे ऍक्शन कंप्लीट केले पाहिजे. दॅट इज सेल्फलेसली. ठीक आहे. तुम्हाला नॉलेज पाहिजे, सेल्फ नॉलेज पाहिजे, इटर्नल नेचर ऑफ सोल माहिती पाहिजे. ठीक आहे. भक्ती, डिवोशन पाहिजे, योग पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे, ध्यान योग, जन योग, भक्ती योग, कर्म योग. ठीक आहे. ऑल दिस थिंग्स शुड बी देअर when you are writing answer to any questions. ठीक आहे. देन इम्पॉर्टंट आहे डिटॅचमेंट पाहिजे, फेथ सरेंडर पाहिजे. ठीक आहे. आणि तुमचे हे 3 गुणाज पाहिजेत. हे असे 5-6 पॉईंट तर लिहिलेच पाहिजे तुम्ही. धर्म, कर्म, जन, भक्ती, योग, डिटॅचमेंट, 3 गुणाज आणि फेथ अँड सरेंडर. हे 5-6 पॉईंट एनी हाऊ कंडिशन मध्ये तुम्ही लक्षात ठेवा. जेव्हा केव्हा तुम्हाला काही तुम्ही शिकलात, ठीक आहे, असं विचारलं, ठीक आहे, ते तुम्हाला हे भगवद्गीतापासून लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. देन की टीचिंग्स ऑफ भगवद्गीता. ठीक आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, ह्याच गोष्टी परत रिपीट इथं झालेल्या आहेत बघा. हे क्रक्स दिलेलं आहे, पूर्ण भगवद्गीतामध्ये जे काही लिहिलेलं आहे हे क्रक्स आहे. ठीक आहे. की थीम्स मध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे. हे जर लक्षात ठेवलं आणि ह्याच्यातलं जर तुम्ही पॉईंट लक्षात ठेवलं, तर तुम्ही एनी क्वेश्चन्स तुम्ही अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे. ह्याच्याच अराउंड तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. फक्त क्वेश्चन्स जे आहे ना, फिरवून विचारला जातो, पण आन्सर आपलं सेमच असतं. ठीक आहे. बरं, रिपीट करतो मी. ठीक आहे. क्वेश्चन्स आपले जे नोट्स आहेत ना, सगळ्या नोट्स मधून तुम्ही सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता. फक्त तुम्हाला क्वेश्चन काय आहे कळला पाहिजे. ठीक आहे. ऑल आन्सर्स आर इन आवर नोट्स. ठीक आहे. आपल्या नोट्समध्ये सगळे आन्सर्स आहेत. फक्त तुम्हाला की थीम्स कळली पाहिजे, की काय विचारलं गेलेलं आहे, आणि आन्सर तर सेमच असतं. बघा, आता भगवद्गीताची टीचिंग आहे, तर हेच लिहिलं पाहिजे. ठीक आहे. त्याने आपल्याला असं स्टेटमेंट दिलं जातं, की भगवद्गीतापासून तुम्ही फिलॉसॉफिकल आणि स्पिरिच्युअल थीम अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे. डिस्कस करा. मग काय, आता हे प्रश्न वेगळाच आला ना. तुम्ही थीम्स वाचलेले आहेत,
देन तुम्हाला काही फिलॉसॉफिकल स्पिरिच्युअल थिम्स म्हणलेलं आहे, तर तेच आन्सर असतं, काहीच नसतं. फक्त धर्म असते, स्पिरिच्युअल, फिलॉसॉफिकल, कर्म, योग, जन, ठीक आहे, हे गोष्टीच असतात त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे घाबरून जायची गरज नाही. फक्त लक्षात आलं पाहिजे की कशाबद्दल क्वेश्चन आहे. थोडं लॉजिक लावलं पाहिजे तुम्ही. जर नोट्स व्यवस्थित वाचल्या तर तुम्हाला लॉजिक लगेच समजेल की बाबा ह्याच्याबद्दल क्वेश्चन आहे. मग ह्याच्याबद्दल आहे तर ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये आल्या पाहिजेत. हे असं लक्षात ठेवून थोडं लॉजिक लावून चाललं पाहिजे. आन्सर दुसरं काहीही नसतं. सेम आन्सर नोट्समधले सेम आन्सर असतं. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे की कुठं काय लिहायचं. दॅट्स वाय हे 5 ते 7 पॉईंट मी जे सांगितले तेवढे लक्षात ठेवा. तुमचा आन्सर भगवद्गीतावरलं काही असेल तर तेच लिहायचं. बघा, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर असेच लेक्चर्स बघायचे असतील, ठीक आहे, आणि तुम्हाला सिम्प्लिफाईड वेने मराठीमध्ये शिकायचं असेल तर तुम्ही आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ऑल सब्जेक्टचे रेकॉर्डेड क्लासेस घेऊ शकता. आपण कोणकोणते सब्जेक्ट ऑफर करतो तर बघू शकता. डिसिजन सायन्स करतो आपण ऑफर, मॅनेजरियल अकाउंटिंग ऑफर करतो, ऑर्गनायझेशन बिहेवियर करतो, इकॉनॉमिक अनालिसिस फॉर बिझनेस डिसिजन, बिझनेस अनालिटिक्स करतो, बेसिक्स ऑफ मार्केटिंग करतो, मॅनेजमेंट फंडामेंटल्स करतो अँड इंडियन नॉलेज सिस्टम करतो. त्याच प्रकारे आपण इंडियन नॉलेज सिस्टमचा आज फर्स्ट युनिट घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी, ठीक आहे. तर हे फर्स्ट युनिट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबवरती बघायला भेटेल, ठीक आहे. याचं पार्ट 2, पार्ट 3 म्हणजे युनिट 2, युनिट 3, युनिट 4, युनिट 5 तुम्हाला बघायचे असतील तर त्यासाठी एक सिंपल प्रोसेस आहे. काय असणार आहे? प्रोसेस ऑफ एनरोलमेंट असणार आहे. काय करायचं तुम्हाला? स्वामी अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे. तुम्हाला कोणता कोर्स जॉईन करायचा आहे ते तुम्ही ह्या सब्जेक्टमधनं सिलेक्ट करू शकता आणि तिथं तुमचं डिटेल्स, बेसिक डिटेल्स, नाव, तुमचा मोबाईल नंबर भरा आणि पेमेंट करा आणि तुम्हाला ऑटोमॅटिक ॲक्सेस भेटून जाईल, ठीक आहे. तुम्हाला जर एनी क्वेरीज असतील ह्याच्या पलीकडे, समजा तुम्ही पर्टिक्युलर कोर्स घेतलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही एनी टाईम आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकता. आपला नंबर आहे 9315043816, ठीक आहे. तर अशाच प्रकारे आपण सिम्प्लिफाईड वेने शिकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू फॉर लाईकिंग अस आणि आपलं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपण फ्री कंटेंट पण अवेलेबल करूया मॅक्सिमम विद्यार्थ्यांसाठी, ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि हे प्राईस सध्या ऑफरमध्ये आहे आणि हे चेंज पण होऊ शकते फ्युचरमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच तुम्ही जॉईन करा आणि काहीच क्वेरी असतील तर तुम्ही एनी टाईम माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सअपची माझी चॅट लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्याला क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सअपवरती रिडायरेक्ट व्हाल. तिथं तुम्ही डायरेक्टली मला तुमचे क्वेरीज विचारू शकता, ठीक आहे. तर बघा, की टीचिंग्स म्हणलेलं आहे भगवद्गीताचं. मी आत्ता सांगितलं कर्मयोग तुमचं परफॉर्म युअर ड्युटी विथ एक्सलन्स, देन इक्विनॅमिनिटी इन सक्सेस अँड फेल्युअर्स, ठीक आहे. म्हणजे काय? डिटॅचमेंट झाली पाहिजे तुमची, डिटॅच पाहिजे तुम्ही. म्हणजे इक्विनॅमिनिटी म्हणजे काम अँड कंपोजर पाहिजे. कसं पाहिजे? तुम्हाला सक्सेस असेल, सक्सेसमध्ये बी तुम्ही शांत पाहिजे आणि फेल्युअरमध्ये पण तुम्ही शांत पाहिजे. दॅट्स वाय यू कॅन अचीव्ह युअर लीडरशिप अँड डिसिजन मेकिंग अंडर प्रेशर, ठीक आहे. मेंटेन composure in both favorable and unfavorable circumstances. Emotional stability and resilience are vital in the workplace, managing stress and adapting to the change, ठीक आहे. स्ट्रेस असेल, काही असेल, तुम्हाला नवीन चेंज अडॅप्ट करायचे तर तुमच्यापाशी जर तुम्ही शांत असाल, कंपोज असाल तर तुम्ही कसल्याही गोष्टीला भिणार नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे तुमचे काही इफेक्टिव्ह लिडरशिप क्रिएट होणार आहे आणि तुमच्याकडे डिसिजन मेकिंग अंडर प्रेशर करण्यासाठी, अंडर प्रेशर काम करण्यासाठी तुम्ही एक लीडर म्हणून तयार होणार असणार, ठीक आहे. देन की टीचिंग काय? तुमचं काम हे टीम वर्क आणि कोलॅबोरेशन मध्ये पाहिजे. रिकॉग्नाइज दॅट एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅज युनिक स्किल्स अँड रोल्स. कलेक्टिव्ह सक्सेस डिपेंड्स ऑन लिव्हरेजिंग दिस, ठीक आहे. इन्करेज इन्क्लुझिव्हिटी, रिस्पेक्ट डायव्हर्सिटी, इफेक्टिव्ह कोलॅबोरेशन, डिटॅचमेंट फ्रॉम इगो, अवॉइड इगो ड्रिव्हन बिहेवियर, वर्क विथ ह्युमिलिटी, म्हणजे सर्वांना रिस्पेक्टफुली वर्क केलं पाहिजे तुम्ही, ठीक आहे. दिस फोस्टर्स अ पॉझिटिव्ह वर्क इन्व्हायरमेंट. त्याच्यामुळे काय होणार आहे? एक पॉझिटिव्ह वर्क इन्व्हायरमेंट क्रिएट होणार आहे आणि रिड्यूस द कन्फ्लिक्ट तुमचे कमी होणार आहेत. बिल्ड द कल्चर ऑफ म्युच्युअल रिस्पेक्ट, ओपन कम्युनिकेशन अँड कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक, दॅट इज द रिलेव्हन्स, ठीक आहे. लिडरशिप थ्रू सर्व्हिट्यूड, ठीक आहे. ट्रू लिडरशिप लाईज इन सर्व्हिंग टू अदर्स, गाइडिंग देम विथ द विजडम अँड कम्पॅशन, ठीक आहे. दुसऱ्यांना आपल्या नॉलेज सोबत, ठीक आहे, कम्पॅशन म्हणजे पॉझिटिव्ह वेनं त्यांना काय करायचं? गाईड करायचं, ठीक आहे. दॅट इज द gives a true leadership picture, ठीक आहे. कृष्णाज रोल ॲज अ गाईड टू अर्जुना एक्झेम्प्लिफाईज दिस, म्हणजे एक्झाम्पल दाखवते की कृष्णाने त्याच्या लाईफमध्ये अर्जुनाला कसं गाईड केलं होतं, ठीक आहे. दॅट प्रूव्स द लिडरशिप क्वालिटी. प्रमोट्स द सर्वंट लिडरशिप वेअर लीडर्स प्रायोरिटाइज ग्रोथ अँड वेलबिंग ऑफ देअर टीम, ठीक आहे. आपल्या टीममध्ये काम करताय तुम्ही, तुमचं लिडरशिप कसं पाहिजे? दुसऱ्यांना गाईड करणार पाहिजे विथ विजडम अँड कम्पॅशन. दॅट्स वाय यू बिकम अ ट्रू लीडर, ठीक आहे. सेल्फ मॅस्टरी अँड डिसिप्लिन, हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही सेल्फ मास्टरी कधी अचीव्ह करू शकता? जेव्हा तुम्ही तुमचे स्वतःचे थॉट्स जे आहेत ना कंट्रोल करू शकता, ठीक आहे. कंट्रोल ओव्हर वन्स थॉट अँड ऍक्शन्स इज इसेन्शियल मेंटेनिंग फोकस अँड अचिव्हिंग गोल, ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर स्वतःच्या गोष्टी, आपले जे थॉट्स आहेत आणि ऍक्शन्स आहेत त्याच्यावरती जर कंट्रोल ठेवला तर तुम्ही काही अचीव्ह करू शकता. तुम्ही कुठलाही फोकस अचीव्ह करू शकता, ठीक आहे. देन दिस इनकरेज द सेल्फ रेग्युलेशन,
प्रोफेशनल डिसिप्लिन आणि इसेन्शियल फॉर अचिव्हिंग द ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह. ह्याच्यामुळे काय होणार आहे, तुम्ही एक ऑर्गनायझेशनचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते अचीव्ह करणार आहेत. कशामुळे? तर तुमची सेल्फ मास्टरी आहे, सेल्फ कंट्रोल आहे आणि डिसिप्लिन आहे तुमच्याकडे. दॅट्स वाय यू कॅन अचीव्ह एनिथिंग. ठीक आहे. दॅट्स वाय दीज आर द की टीचिंग. ड्युटी परफॉर्म केली पाहिजे विदाउट एनी अटॅचमेंट टू द आउटकम्स. ठीक आहे. हेच पाहिजे तेच पाहिजे नाही. ठीक आहे. देन सक्सेस असो फेल्युअर असो, काम आणि कंपोजर पाहिजे. ठीक आहे. टीमवर्क पाहिजे, डिटॅचमेंट, इगो नाही पाहिजे तुमच्याकडे. इगो जर असेल तर तुमच्यापासून लोक दूर जाणार. ठीक आहे. दूर गेले तर तुमचं एक कन्स्ट्रक्टिव्ह जे हे असणार आहे, तुमचं वातावरण जे इन्व्हायरमेंट जे असणार आहे पॉझिटिव्ह नसणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. काय बाबा टीम लिडर आपला लयच निगेटिव्ह आहे राव, तो सारखा आपल्याला हे करतोय म्हणजे इगो दाखवतोय, ऍटिट्यूड दाखवतोय. ठीक आहे. मग त्याच्यापासून लोक काम करण्यापासून काय होणार आहे, दूर भागणार आहेत. ठीक आहे. तो वेगळाच पर्सनॅलिटी आहे. दॅट्स वाय डिटॅचमेंट जर असेल तुमचं इगोपासून, तुम्ही काम, कंपोजर, रिस्पेक्ट, ह्युमिलिटी असेल तर सर्व लोक तुमच्यासोबत काम करायला काय होणार आहेत, रेडी होणार आहेत. आणि जेव्हा तुमच्याकडे सोबत रेडी होणार आहेत काम करायला, तर तुम्ही काय होणार आहे, पॉझिटिव्ह वर्क एन्व्हायरमेंट क्रिएट करण्यासाठी मदत करणार आहे. देन लिडरशिप थ्रू सर्व्हिट्यूड म्हणजे दुसऱ्यांना गाईड करत तुमची लिडरशिप पाहिजे. ठीक आहे. देन सेल्फ मास्टरी म्हणजे तुमचे जे थॉट्स ऍक्शन्स आहेत ते कंट्रोल पाहिजे. दॅट्स वाय द भगवद्गीता टीचेस अस दिस इम्पॉर्टंट पॉईंट्स. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. की टीचिंग्स ऑफ भगवद्गीता. तुम्हाला 5 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो, राईट द की टीचिंग्स ऑफ भगवद्गीता. किंवा असं एक केस स्टडी दिली जाते तुम्हाला. ठीक आहे. काय दिली जाते केस स्टडी बघा. सपोज तुम्ही XYZ कंपनीमध्ये काम करताय. ठीक आहे. तुम्ही तिथं मॅनेजर आहेत. ठीक आहे. मॅनेजर आहेत तुमच्या समोर आणि तुम्हाला ते इन्व्हायरमेंट तुमचं निगेटिव्ह आहे. ठीक आहे. मग तुम्ही ॲज अ इंडिव्हिज्युअल ते निगेटिव्ह इन्व्हायरमेंट कसं पॉझिटिव्ह करणार आणि एक्सप्लेन दिस थिंग्स फ्रॉम द भगवद्गीता. ठीक आहे. मग तुम्हाला इतर रिलेव्हन्स दिला की त्यांनी भगवद्गीता थ्रू तुम्ही ही केस स्टडी सॉल्व्ह करा. मग लिहायचं किती तिथे लिहायचं, ॲज अ मॅनेजर भगवद्गीता टेल्स अस इम्पॉर्टंट पॉइंट्स. दॅट इज द धर्म, कर्म, योग, जन. ठीक आहे. ऍक्शन, डिवोशन, हे गोष्टी आपल्याला भगवद्गीता सांगत असते. असं फर्स्ट पॉईंट लिहायचा. ते झाल्यानंतर त्यांनी काय म्हणलं, ॲज अ मॅनेजर वेन द वर्क इज निगेटिव्ह, देन वर्क इज निगेटिव्ह आहे तिथं, मग तुम्ही सांगायचं काय सिच्युएशन आहे ऍज अ मॅनेजर तिथं. ठीक आहे. भगवद्गीताचं एक्सप्लेनेशन द्या, काय टीचर्स करतं ते 2-3 लाईन मध्ये इंट्रोडक्शन लिहा. त्याच्यानंतर तुम्ही ऍज अ मॅनेजर आहे, मग ती सिच्युएशन एक्सप्लेन करा की ऑर्गनायझेशन मध्ये असं असं निगेटिव्ह आहे. देन तुम्ही थर्ड पॉईंट मेन बॉडीला घ्या की फ्रॉम द भगवद्गीता तुम्ही काय करणार आहे, सगळ्यांना फोकस ठेवणार आहे की कशासाठी, ड्युटी परफॉर्म करण्यासाठी, कर्म करण्यासाठी भाग पाडणार आहे. ठीक आहे. सगळ्यांना सांगणार आहे की बाबा सक्सेस आणि फेल्युअर मध्ये काम कंपोज राहिलं पाहिजे, सगळेजण टीमवर्क केलं पाहिजे, सगळ्यांनी इगोपासून दूर झालं पाहिजे, सगळ्यांना गाईड करत लिडरशिप पाहिजे आणि स्वतःमध्ये सेल्फ कंट्रोल पाहिजे. हे गोष्टी लिहायच्या. शेवटी मग लिहायचं की कन्क्लुजन, इफ वी हॅव टू अचीव्ह सक्सेस इन एनी ऑर्गनायझेशन, वी शुड फॉलो the key teachings from the Bhagavad Gita like karma yoga, equanimity, teamwork, detachment from ego. This leads to the growth and success of any organization. That's why it is a very essential point in an organization to leads to the growth structure of an organization. ठीक आहे. असे ह्या पॉईंटनं तुम्ही कन्क्लूड करू शकता. तुम्हाला कळतंय काय म्हणतोय मी? सर्वांना कळतंय का? थोडं रिप्लाय द्या. समजतंय का कसं आन्सर लिहायचं? येस सर. येस सर. येस. हे अशा वेने तुम्हाला फक्त काही विचारलं जातं गोल फिरून, केस स्टडी दिली जाते, तुम्ही मॅनेजर आहेत म्हणलं जातं, तुम्हाला हे सिच्युएशन आहे म्हणतं, मग तुम्ही भगवद्गीतापासून काय शिकलाय म्हणलं तर आपलं चालू करायचं, हे 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 शिकलो. ठीक आहे. अशा वेनं तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. देन बघा, मॅनेजमेंट टीचिंग म्हणलं जातं कधी कधी मॅनेजमेंट टीचिंग. ठीक आहे. मॅनेजमेंट टीचिंग मध्ये काय, तुमचं फोकस ऑन प्रोसेसवरती फोकस पाहिजे, परफॉर्म ड्युटीज विदाउट एनी अटॅचमेंट टू द आउटकम. डिसिजिव्ह लिडरशिप कशी पाहिजे, सगळ्यांना गाईड करणारी पाहिजे. ठीक आहे. ऍक्ट डिसिजिव्हली पाहिजे, वेगवेगळ्या सिच्युएशन अनालिसिस करून त्याच्यावरती ऑब्जेक्टिव्हली काम केलं पाहिजे. म्हणजे कोणती सिच्युएशन आहे, कोणत्या सिच्युएशन मध्ये काय वर्क केलं पाहिजे. लीड बाय एक्झाम्पल पाहिजे, म्हणजे दुसऱ्यांना म्हणलं नाही पाहिजे की बाबा तुम्ही असं असं वर्क करा, तुम्ही स्वतः वर्क करून दाखवलं पाहिजे. लीड बाय एक्झाम्पल म्हणजेच काय, तुम्ही स्वतः इन्स्पायर केलं पाहिजे टीम्सला की असं वर्क करा, इंटिग्रिटी थ्रू आणि डिसिप्लिन बिहेवियर थ्रू. ठीक आहे. देन हे वर्सेस लिहिलं मी चॅप्टर मध्ये, म्हणजे भगवद्गीताचं ओरिजिनल रेफरन्स दिलेला आहे तुम्हाला. चॅप्टर 3 वर्स 21 मध्ये जर गेलं तर त्याच्यामध्ये सांगितलंय की लीड बाय एक्झाम्पल. एवढं लक्षात ठेवायची गरज नाही तुम्हाला, जस्ट मी तुम्हाला एक ऍज अ रेफरन्स, तुम्हाला जर एक्स्ट्रा टीचिंग करायची आहे, एक्स्ट्रा लर्निंग करायचे तर तुम्ही हे रेफर करू शकता. दॅट इज नॉट इम्पॉर्टंट टू राईट इन अन एक्झामिनेशन. यू हॅव टू राईट ओनली इम्पॉर्टंट पॉईंट्स, दॅट इज फोकस ऑन प्रोसेस, डिसिजिव्ह लिडरशिप, लीड बाय एक्झाम्पल, व्हॅल्यू द टीमवर्क, जसं लास्ट आपण बघितलंय, इमोशनल बॅलन्स. ठीक आहे. काम कंपोजर पाहिजे, कशामध्ये काम कंपोजर पाहिजे, तर तुमची जी कोणतीही सिच्युएशन, पॉझिटिव्ह सक्सेस
सिच्युएशन असेल किंवा निगेटिव्ह तुमची फेल्युअर सिच्युएशन असेल, त्यावेळेस तुमची इमोशनल बॅलन्स हे स्टेबल पाहिजे, मॅनेज पाहिजे. जे मागच्या स्लाइडमध्ये बघितलं आपण तेच आहेत, फक्त शब्द थोडे थोडे वेगवेगळे येतात. ठीक आहे, थोडं म्हणजे वेगवेगळ्या प्रॉब्लेमनुसार वेगवेगळे शब्द तुम्हाला अटॅच करता पण आलं पाहिजे, शिकलं पाहिजे तुम्ही. ठीक आहे, तर ते कसं शिकणार तुम्ही, तर बार बार रिवाइज करून कुठली सिच्युएशन आहे काय आहे त्याच्यानुसार तुम्ही शिकू शकता. ठीक आहे, अडॅप्ट अँड लर्न. ठीक आहे, कुठलं चेंज करायचं काय करायचं आपण कंटिन्युअसली इम्प्रूव्हिंग पाहिजे. तर काय होणार आहे त्याच्यामुळे इट फोस्टर मीन्स इन्क्रीज द इफेक्टिव्ह लिडरशिप अँड इथिकल मॅनेजमेंट. ठीक आहे, तर बघा काय काय म्हणलं, मॅनेजमेंट मधनं प्रोसेसवरती फोकस पाहिजे, डिसिजिव्ह लिडरशिप पाहिजे, म्हणजे तुम्ही सिच्युएशन अनालिसिस करून त्याच्यावरती नॉलेज घेऊन तुम्ही ऍक्ट केलं पाहिजे. ठीक आहे, ह्याचे पॉझिटिव्ह काय, ह्याचे निगेटिव्ह काय, आणि ज्याचे पॉझिटिव्ह जास्त आहे त्याच्याकडे तुम्ही डिसिजन घेतलं पाहिजे. एक्झाम्पल, लीड बाय एक्झाम्पल, टीमवर्क, इमोशनल बॅलन्स अँड अडॅप्टिव्ह अँड लर्निंग ॲटिट्यूड. ठीक आहे, these are the important teachings from Bhagavad Gita from the management perspective. ठीक आहे, देन कन्फ्लिक्ट रिझोल्युशन टीचिंग्स. ठीक आहे, आता कन्फ्लिक्ट झाला, एक दोघांमध्ये भांडणं झालेले आहेत. ठीक आहे, भांडणं झाल्यानंतर तुम्ही ते रिझॉल्व्ह कसं करणार. ठीक आहे, रिझॉल्व्ह करण्यासाठी भगवद्गीता काय सांगत असते, दॅट इज द पॉइंट्स. ठीक आहे, भगवद्गीतामध्ये आपल्याला सांगितलं जाते की तुमच्याकडे जर कन्फ्लिक्ट असेल तर क्लॅरिटी थ्रू डिटॅचमेंट. ठीक आहे, तुम्ही डिटॅच झालं पाहिजे. डिटॅच म्हणजे सोडलं पाहिजे. कशाला सोडलं पाहिजे, डिटॅच फ्रॉम इमोशन्स अँड आउटकम. हे पॉझिटिव्ह आउटकम पाहिजे मला, निगेटिव्ह पाहिजे, ते सोडा पहिल्यांदा. सोडल्यानंतर तुम्हाला काय कळेल, एक क्लॅरिटी येईल की बाबा हा हे आहे, हे असं असं करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर आधीच धरून पकडले की आता मला क्रिकेट खेळायचं आणि मॅच जिंकायचं. ठीक आहे, जिंकायचं ओके, पॉझिटिव्ह आहे, पण तुम्ही एवढं त्याला अटॅच झालं पाहिजे की तुम्ही फक्त पॉझिटिव्ह म्हणजे जिंकलंच पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही विचारच नाही करू शकत. दॅट इज द अटॅचमेंट. ठीक आहे, ती अटॅचमेंट सोडली पाहिजे तुम्ही. ठीक आहे, तेव्हाच तुम्ही काय करणार आहे, एक सिच्युएशन मध्ये व्यवस्थितरित्या मल्टिपल पॉईंट ऑफ व्ह्यूने बघू शकणार आहे. जर तुम्ही एकाच गोष्टीला पॉझिटिव्ह, ठीक आहे, तर पॉझिटिव्ह लीड्स टू द निगेटिव्ह ॲटिट्यूड. दॅट्स वाय यू हॅव टू मेंटेन अ बॅलन्स. ठीक आहे, आणि सिच्युएशननुसार तुम्हाला वर्क केलं पाहिजे. परफॉर्म युअर ड्युटी, दॅट इज धर्म. ठीक आहे, सीक डिवाइन गायडन्स, टर्न टू द हायर विजडम अँड इनर स्पिरिच्युअलिटी फॉर क्लॅरिटी ओव्हर ऑर इन मोरल डायलेमास. ठीक आहे, कधी कधी सिच्युएशन येते बघा, आता हे करू की ते करू, ह्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये आपल्याला जर डायलेमा असेल, ठीक आहे, ह्या गोष्टीकडे जायचंय की त्या गोष्टीकडे जायचं, तर त्यावेळेस तुम्हाला एक विजडम पाहिजे, शांतपण पाहिजे. ते इनर स्पिरिच्युअलिटी म्हणजे तुमचे जर मन शांत काम असेल तर तेव्हा तुम्ही गायडन्स थ्रू तुम्ही काय करू शकणार आहे, डायलेमा सॉल्व्ह करू शकणार आहे. कंट्रोल ओव्हर माइंड अँड इगो. ठीक आहे, अवॉइड इम्पल्सिव्ह रिएक्शन बाय मास्टरिंग युअर माइंड अँड किपिंग युअर इगो इन अ चेक. ठीक आहे, तर तुमचं इगो चेक मध्ये पाहिजे आणि तुमचं जे रिॲक्शन्स आहेत इम्पल्सिव्ह नाही पाहिजे, क्रिएट लगेच सडन रिॲक्शन नाही पाहिजे. तुम्ही इम्पल्सिव्ह म्हणजे सडन एकदम म्हणजे विदाऊट एनी काय म्हणतात त्याच्यावरती थॉट प्रोसेस न करता लगेच आलं लगेच रिॲक्ट केलं, तर रिॲक्ट नाही पाहिजे, इम्पल्सिव्ह रिॲक्शन नाही पाहिजे तुमची. तर कुठलीही गोष्ट घडली तर त्याच्यावरती आपल्याला शांत आणि कामनी काय करायचे, विचार करायचे, विचार केल्यानंतरच तुम्हाला रिॲक्शन द्यायचे. ठीक आहे, तर ते जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही तुमच्या माइंडवरती कंट्रोल आहे, माइंडवरती कंट्रोल आहे तर तुम्ही काही अचीव्ह करू शकता. दॅट्स वाय सडन रिॲक्शन आणि सडन अटॅचमेंट, सडन आउटकम्स आर नॉट काय म्हणतात त्याला, एक हे नाही आहे आपल्या काय म्हणतात त्याला, मेजरेबल नाही किंवा त्याला एक फॉलो करायची आपल्याला गरज नाही आहे. ठीक आहे, कन्फ्लिक्ट रिझोल्युशन मध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या काय केलं पाहिजे, त्याला विचार, थॉटफुल ऍक्शन्स घेतले पाहिजेत. दॅट इज द ऍक्ट विथ इक्विनॅमिटी. इक्विनॅमिटी, थॉटफुल ऍक्शन्स, इक्विनॅमिटी मीन्स काम अँड कंपोजर. ठीक आहे, काम अँड कंपोजर मध्ये जर तुम्ही ऍक्शन घेतले, ऍक्ट केलं, तर तुमचं काय होणार आहे, एक बॅलन्स अप्रोच होणार आहे. आणि बॅलन्स अप्रोच मध्ये ऑलवेज लीड्स टू द पॉझिटिव्ह आउटकम. ठीक आहे, अप्रोच द कन्फ्लिक्ट्स कामली, ट्रीटिंग सक्सेस अँड फेल्युअर्स, प्रेज अँड क्रिटिसाइज विथ द बॅलन्स. ठीक आहे, कुठलीही गोष्ट असेल पॉझिटिव्ह म्हणा, निगेटिव्ह असेल निगेटिव्ह म्हणा, दॅट इज द मेंटेनन्स ऑफ बॅलन्स. कोलॅबरेट फॉर ग्रेटर गुड. ठीक आहे, जर आता समजा तुम्हाला कन्फ्लिक्ट आहे तर कन्फ्लिक्टमध्ये समजा तुमची निगेटिव्ह बाजू आहे, तर तुम्हाला एक सगळ्यांसाठी पॉझिटिव्ह बाजू दिसत आहे, तर ह्या सगळ्यांच्या पॉझिटिव्हसाठी तुम्ही स्वतः निगेटिव्ह पत्कारलं पाहिजे. दॅट इज द कोलॅबरेट फॉर ग्रेटर गुड, अलाइन द पर्सनल गोल्स विथ अ कलेक्टिव्ह वेलफेअर टू रिझॉल्व द डिस्प्यूट कन्स्ट्रक्टिव्हली. ठीक आहे, तुमच्या एखाद्या ॲटिट्यूडमुळे जर सगळ्यांचं निगेटिव्ह होत असेल, दॅट इज नॉट प्रिफरेबल. तुम्ही निगेटिव्ह प्रेफर करा, बट त्यामुळे मल्टिपल लोकांचं काय होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे. दॅट इज द कोलॅबरेशन फॉर ग्रेटर गुड. दॅट्स द टीचिंग फ्रॉम भगवद्गीता टू रिझॉल्व एनी कन्फ्लिक्ट. काय पाहिजे, क्लॅरिटी पाहिजे, ड्युटी परफॉर्म केली पाहिजे विदाउट फेवरिंग और विदाउट फिअर ऑफ फेवरेटिझम. ठीक आहे, न घाबरता आणि कुणाला फेवर न करता तुम्ही ड्युटी केली पाहिजे. ठीक आहे, तर तुम्हाला जर माहित नसेल काय करायचं डायलेमामध्ये, तर गायडन्स सीक केलं पाहिजे. डिवाइन गायडन्स म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या सोर्सेस थ्रू तुम्ही काय करू शकता, गायडन्स घेऊ शकता, शिकू शकता, की लर्न करू शकता. असं झालं तर असं करायचं, तसं झालं तर तसं करायचं, त्यामुळे तुम्हाला क्लॅरिटी येईल. ठीक आहे, देन तुमचं कंट्रोल ओव्हर माइंड आणि इगो पाहिजे. का पाहिजे, तर इम्पल्सिव्ह सडन रिॲक्शन नाही पाहिजे, तुम्ही थॉटफुल रिॲक्शन पाहिजे. ऍक्ट
ऍक्ट विथ इक्विनॅमिटी, म्हणजे सक्सेस फेल्युअर मध्ये दोन्ही वेळेस तुम्ही काम अँड कंपोजर राहिलं पाहिजे. सक्सेस झाला म्हणजे उड्या मारत नाही फिरलं पाहिजे, फेल्युअर झालं म्हणजे रडत बसलं नाही पाहिजे. ठीक आहे, त्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्हली झाला पाहिजे. आणि एखाद्या वेळेस निगेटिव्ह होत असेल, सगळ्यांचं भलं होत असेल, तर फॉर ग्रेटर गुड यू हॅव टू अचीव दॅट युअर निगेटिव्ह ॲटिट्यूड बिकॉज इट लीड्स टू द ग्रेटर गुड. दॅट इज द कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन फ्रॉम द भगवत गीता. 10 व्हॉट इज द लिडरशिप. लिडरशिप काय असते, भगवद्गीतापासून काय शिकतो लिडरशिपमध्ये. लिडरशिप इज अ ॲबिलिटी. काय आहे, ॲबिलिटी आहे कशासाठी, इन्फ्लुएन्स, इन्स्पायर अँड गाईड इंडिव्हिज्युअल्स. ठीक आहे, काय करायचं आपल्याला, इंडिव्हिज्युअल्सला इन्फ्लुएन्स करायचं आहे, इन्स्पायर करायचं आहे आणि गाईड करायचं आहे. कशासाठी, टुवर्ड्स अचिव्हिंग कॉमन गोल. कॉमन गोल आहे त्याला अचीव्ह करायचं आहे आणि ते अचीव्ह करण्यासाठी त्यांना इन्फ्लुएन्स करायचं, इन्स्पायर करायचे, मोटिवेट करायचं आणि गाईड करायचे, तुम्ही असं असं करा. दॅट इज द लिडरशिप ॲटिट्यूड. तुम्ही बघितलं असेल कुठलाही लीडर असेल, ठीक आहे, तो लीडर काय करत असतो, गायडन्स देण्याचं काम करत असतो. ठीक आहे, गायडन्स जर झालं तर त्यांनी सगळेजण कॉमन ऑब्जेक्टिव्ह जे आहेत त्यांचा अचीव्ह करू शकतात. ठीक आहे, इट इज सेटिंग अ विजन, मोटिवेटिंग अदर्स अँड फोस्टरिंग अन एन्व्हायरमेंट वेअर पीपल कॅन कॉन्ट्रीब्यूट टू देअर बेस्ट एफर्ट्स. ठीक आहे, म्हणजे बेस्ट एफर्टसाठी ते काम करायला तयार राहणार. कशामुळे, तर तुम्ही एक विजन सेट केलंय, मोटिवेट केलं लोकांना आणि एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट केलं. दॅट इज वाय द लिडरशिप इज व्हेरी इम्पॉर्टंट टू इन्फ्लुएन्स, इन्स्पायर अँड गाईड इंडिव्हिज्युअल्स टू अचीव्ह देअर कॉमन ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे, देन आता हे लिडरशिप आहे. लिडरशिपमध्ये काही गोष्टी असतात. ठीक आहे, जसे की व्हॅल्यूज आहेत, इथिक्स आहे, स्पिरिच्युअलिटी आहे. ठीक आहे, तर हे कसं वर्क करत असतात बघा. व्हॅल्यूज इन अ लिडरशिप अँड ऑर्गनायझेशन कल्चर. ठीक आहे, व्हॅल्यूज आर द कोर बिलीफ्स. ठीक आहे, स्वतःचं काय बिलीफ्स असतात, विचार असतात, थॉट असतात, प्रिन्सिपल्स असतात, दॅट गाईड्स बिहेवियर अँड डिसिजन मेकिंग. ठीक आहे, तर लिडरशिपमध्ये व्हॅल्यूज असतात आणि ते व्हॅल्यूज, स्वतःचे व्हॅल्यूज. आता बघा, तुम्ही ॲज अ लीडर आहे, ठीक आहे, तुम्हाला जर सगळ्या गोष्टी निगेटिव्ह तुम्हाला आवडत नाही, ठीक आहे, कोण निगेटिव्ह बोलायला तुम्हाला आवडत नाही, तुम्ही सगळं पॉझिटिव्ह करण्यासाठी भाग पडता, म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह ओरिएंटेड इंडिव्हिज्युअल्स आहेत. ठीक आहे, कोणी आलं आणि तुम्हाला म्हणलं हे निगेटिव्ह, तर तुम्ही काम करणार आहे का, तुमची लिडरशिप व्हॅल्यूज काय आहेत, पॉझिटिव्ह वेने, तर तुम्ही तुमच्या पॉझिटिव्ह वेनेच काम करणार आहेत. ठीक आहे, तर तुम्ही दुसऱ्यांनी इन्फ्लुएन्स नाही होणार. दॅट्स वाय कोर व्हॅल्यूज ऑफ इंडिव्हिज्युअल आर व्हेरी इम्पॉर्टंट इन अ लिडरशिप. ठीक आहे, तर ते असेल तर तुम्ही व्यवस्थितरित्या काम करू शकणार आहे. ठीक आहे, देन डिफाईन द कॅरेक्टर ऑफ लिडरशिप अँड ऑर्गनायझेशन कल्चर. ठीक आहे, जर व्हॅल्यूज असेल तर कॅरेक्टर ऑफ लिडरशिप आणि ऑर्गनायझेशनचं कल्चर डिफाईन करणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, प्रमोट द कन्सिस्टन्सी, ट्रस्ट डेव्हलप होणार आहे, अलाइन विथ द ऑर्गनायझेशनल गोल्स. ठीक आहे, फोस्टर अ शेअर्ड सेन्स ऑफ पर्पज अमॉंग द एम्प्लॉईज. ठीक आहे, एम्प्लॉईज मध्ये एक शेअर्ड पर्पज क्रिएट होणार आहे. दॅट्स वाय दे वर्क विथ द ऑनेस्टी, इंटिग्रिटी, रिस्पेक्ट अँड अकाउंटेबिलिटी. दॅट्स वाय द व्हॅल्यूज आर व्हेरी इम्पॉर्टंट. कशा व्हॅल्यूज पाहिजेत आपल्याकडे, ऑनेस्टी, इंटिग्रिटी, रिस्पेक्ट अँड अकाउंटेबिलिटी. कशासाठी, तर व्यवस्थितरित्या आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे आणि अदर इंडिव्हिज्युअल्सला त्यांच्या बिहेवियरला गाईड करायचं. दॅट्स वाय द व्हॅल्यूज आर व्हेरी इम्पॉर्टंट. देन वाय द इथिक्स आर इम्पॉर्टंट. इथिक्स रेफर टू द मोरल प्रिन्सिपल दॅट गव्हर्न डिसिजन मेकिंग. ठीक आहे, जर तुम्ही इथिकल असाल, समजा तुमच्या समोर दोन ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, तुम्ही सिनियर मॅनेजर असता कंपनीमध्ये आणि तुमच्यासमोर दोन ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, जसं तुम्हाला एक ह्याच्यामध्ये कौटल्य माहिती आहे, कौटल्य पंडित. ठीक आहे, चाणक्य ह्याच्यामध्ये काय आहे, चाणक्य समोर दोन ऑप्शन्स होते. ठीक आहे, तो एकदम मोठ्या राजाचा काय होता, ऍडवायझर होता. ठीक आहे, तर ऍडवायझर तो काय करायचा, स्वतःची जर काम करायचे असेल त्याला ऍक्सेस होता, पर्सनल गव्हर्नमेंटचे फंड आणि पर्सनल फंड. ठीक आहे, तर तो काय करायचा, जेव्हा तो घरी वर्क करत आहे, तर आता बघा गव्हर्नमेंटला वेगवेगळे मोठे बंगलोज, पूर्ण फॅसिलिटीज वगैरे भेटतात. तर तो काय करायचा, आता आपल्यासारखे नॉर्मल काय करतात बघा, गव्हर्नमेंटने सरकारी गाडी दिली तर सरकारी गाडी आपण पब्लिक कामाला वापरतो आणि प्रायव्हेट कामाला पण वापरतो. पण आपले कौटल्य जे होता ना, चाणक्य, ते काय करायचं, तर घरी असेल तर घरच्या कामासाठी घरचेच पैसे वापरायचं, घरचेच हे करायचं, आणि बाहेरचे काम असेल तर गव्हर्नमेंटचं यूज करायचं. दॅट इज द इथिकल लिडरशिप. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय करायचंय, डिसिजन मेकिंग घेत असताना जर तुम्ही ॲज अ इंडिव्हिज्युअल ऑर्गनायझेशनमध्ये आहे तर ऑर्गनायझेशनच्या वेने तुम्ही डिसिजन घेतले पाहिजे, नॉट इन अ पर्सनल वे. ठीक आहे, इथिकल लिडरशिप इनकरेज द फेअरनेस म्हणजे ट्रान्सपरन्सी. ठीक आहे, म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये काय असणार आहे, चुका नसणार आहेत, मॅनिप्युलेशन नसणार आहे, खोटारडेपणा नसणार आहे. ठीक आहे, दॅट इज द फेअरनेस, ट्रान्सपरन्सी अँड रिस्पेक्ट इन इंटरॅक्शन. दॅट बिल्ड्स ऑर्गनायझेशनल क्रेडिबिलिटी अँड स्टेक होल्डर ट्रस्ट. ठीक आहे, हेल्प द लीडर्स टू नेव्हिगेट द मोरल डायलेमास अँड मेक प्रिन्सिपल डिसिजन. ठीक आहे, जसं तुम्हाला सांगितलं, तुम्ही सरकारी गाडी आहे, प्रायव्हेट कामाला पण वापरताय. ठीक आहे, त्यामुळे काय होणार आहे, कधी कधी अशी सिच्युएशन आहे, तुम्हाला डायलेमा क्रिएट होणार आहे. ठीक आहे, डायलेमा क्रिएट होणार आहे, सरकारी वापरू की आपले प्रायव्हेट वापरू, त्यावेळेस तसे डायलेमाच येणार नाहीत जर तुम्ही इथिकल असाल तर. ठीक आहे, तुम्ही पर्सनल वापरा, पब्लिक वापरा. ठीक आहे, दॅट्स वाय द इथिकल डायलेमाज विल नेव्हर अराईव्ह. ठीक आहे, वेन यू आर मोरल इन युअर डिसिजन्स. ठीक आहे, देन काय ह्याचे एक्झाम्पल्स,
फेअर ट्रीटमेंट टू द एम्प्लॉईज, इथिकल सोर्सिंग पाहिजे तुमच्याकडे, ऑनेस्टी, ठीक आहे, ऑनेस्टी पाहिजे, इंटिग्रिटी पाहिजे, ठीक आहे, ट्रस्ट पाहिजे, रिस्पेक्ट पाहिजे, ठीक आहे. दॅट्स लीड्स टू द अवॉइडिंग ऑफ करप्शन. करप्शन सुद्धा कमी होणार आहे जेव्हा तुम्ही इथिकल असणार आहे, ठीक आहे. ऑर्गनायझेशन मध्ये एखादा लीडर असतो, लीडरकडे स्वतःच्या व्हॅल्यूज पाहिजे, स्वतःचे इथिक्स पाहिजे. अलॉंग विथ दिस व्हॅल्यूज प्लस इथिक्स ही शुड हॅव द स्पिरिच्युअलिटी. स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय? इट इन्व्हॉल्व्स द सेन्स ऑफ पर्पज, इंटरकनेक्टेडनेस अँड इनर पीस, ऑफन ट्रान्सेंडिंग टू मटेरियल अँड सेल्फ सेंटर्ड द गोल्स, ठीक आहे. सेल्फ सेंटर्ड गोल्स जे असतात, स्वतःच्याच गोष्टी, मटेरियल गोष्टी, ठीक आहे. जर सगळे गेले बाकी हे करत, ठीक आहे, म्हणजे सगळे गेले, काय म्हणतात त्याला, आपण म्हणतो ना आपल्या मराठी भाषेमध्ये, आपलं आपलंच बघतो बाकीचे गेले भाडमे गेले, आपण म्हणतो ना तसं. तसं असं नाही पाहिजे, ठीक आहे. तर इंटरकनेक्टेडनेस आणि एक पर्पज पाहिजे, ठीक आहे, इनर पीस पाहिजे, तेव्हा तुम्ही स्पिरिच्युअल असू शकता. आणि त्या स्पिरिच्युअलिटीमुळे काय होणार आहे, तुमची लिडरशिप जी असणार आहे ते ऑथेंटिक लिडरशिप होणार, तुमच्यावर भरोसा करणार आहेत लोक, ठीक आहे. कनेक्टिंग ऍक्शन्स विथ द हायर पर्पज, ठीक आहे. त्याच्यामुळे काय होणार, इनकरेज द कम्पॅशन, इम्पॅथी अँड माइंडफुलनेस इन अ इंटरपर्सनल रिलेशनशिपमध्ये, ठीक आहे. एकमेकाबद्दल जाण होणार आहे, ठीक आहे. इम्पॅथी म्हणजे दुसऱ्याच्या सुखदुःखात तुम्ही सामील होणार आहे, माइंडफुलनेस होणार आहे, ठीक आहे. इनहान्स द वर्कप्लेस हार्मनी, क्रिएटिव्हिटी अँड रिझिलियन्स इन अ चॅलेंजिंग टाइम्स, ठीक आहे. तर काय होणार आहे, क्रिएटिव्हिटी, तुमचे रिझिलियन्स म्हणजे तात्काळ तुमच्याकडे काय निगेटिव्हिटी झाली किंवा एखादा ऍक्सिडेंट झाला तर तुम्ही त्याच्यामध्ये रिकव्हर होणार आहे इमिडिएटली. दॅट इज द रिझिलियन्स, ठीक आहे. इन्स्पायर द लीडर टू प्रायोरिटाइज द वेलबिंग अँड सस्टेनेबिलिटी ओव्हर प्रॉफिट अलोन, ठीक आहे. ऑर्गनायझेशनमध्ये नुसतं प्रॉफिट काही नसतं, बाकी लोकांचं पण वेलबिंग आणि सस्टेनेबिलिटी ऑफ एन्व्हायरमेंट इज ऑल्सो इम्पॉर्टंट ओव्हर द प्रॉफिट, ठीक आहे. दॅट्स वाय the values, ethics and spirituality are the important aspects of any leadership, ठीक आहे, ठीक आहे. तर त्याच्यामुळे काय होणार आहे, होलिस्टिक डिसिजन मेकिंग होणार आहे, वर्कप्लेस कल्चर चांगलं होणार आहे आणि सस्टेनेबल ग्रोथ होणार आहे तुमचं, ठीक आहे. म्हणजे पॉझिटिव्ह ग्रोथ सुद्धा होणार आहे. दॅट्स वाय लिडरशिप इज अ व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट, ठीक आहे. देन अपार्ट फ्रॉम द लिडरशिप, मोटिवेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॅक्टर इन अन ऑर्गनायझेशन, ठीक आहे. तर मोटिवेशन कसं अचीव्ह करणार आहे, भगवद्गीतापासून मोटिवेशन पण शिकलेलं आहे आपण, लिडरशिप शिकलंय, मोटिवेशन शिकलंय, ठीक आहे. तर मोटिवेशन म्हणजे काय असतं, इट इज अन इनर ड्राईव्ह ऑर एक्सटर्नल इन्फ्लुएन्स दॅट इन्स्पायर इंडिव्हिज्युअल टू ऍक्ट टुवर्ड अचिव्हिंग गोल, ठीक आहे. आता तुम्ही असं इंडिव्हिज्युअल आहात, ठीक आहे. मी तुम्हाला मोटिवेट केलं की बाबा पेपरमध्ये तुम्हाला मॅक्सिमम मार्क घ्यायचे आहेत, तुम्हाला अचीव्ह करायचं आहे, तसं अचीव्ह करायचं आहे, ठीक आहे. मी तुम्हाला मोटिवेट केलं, एवढं एवढं करून जावा तुम्ही, सगळे तुम्ही आउट ऑफ मार्क घेणार. तुम्ही आता मोटिवेट झाला, सरांनी सांगितलं की बाबा एवढंच करून जायचं आपल्याला, ठीक आहे. मग तुम्ही मोटिवेट झाला, तेवढं काम करणार. कशासाठी काम करणार, तो अचिव्हिंग अन गोल. काय गोल आहे तुमचं, तर हाय मार्क घ्यायचा, हाय स्कोर घ्यायचा आणि हाय प्लेसमेंट घ्यायचा आहे, ठीक आहे. इट इनकम्पासेस द एनर्जी, कमिटमेंट अँड परसिस्टन्स निडेड टू परफॉर्म टास्क इफेक्टिव्हली. तुमचं टास्क काय, तुम्हाला स्टडी व्यवस्थित करायचे आहे. ते स्टडी व्यवस्थित करण्यासाठी तुम्हाला एनर्जी भेटणार आहे, कमिटमेंट भेटणार आहे आणि परसिस्टन्सी भेटणार आहे, कन्सिस्टन्सी राहणार आहे तुम्ही, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही काम तुमचं व्यवस्थितरित्या करणार आहात, ठीक आहे. देन व्हॉट आर द प्रिन्सिपल्स ऑफ मोटिवेशन फ्रॉम भगवद्गीता. भगवद्गीतापासून मोटिवेशन काय शिकलात तुम्ही, धर्म, तुमची ड्युटी आहे जी ना, पर्पजफुल ऍक्शन पाहिजे. अलॉंग तुमची काय ड्युटीज जी असतात ना, ऍक्शन जे असतात तुमच्या पर्पज सोबत अलाइन पाहिजे. परफॉर्म द ऍक्शन्स अलाइन विथ युअर पर्पज, रोल इन अ लाईफ विदाउट बिंग डिस्ट्रॅक्टेड बाय पर्सनल, ठीक आहे. तर आता हे भगवद्गीताची एक्झॅक्ट लाईन काय आहे, चॅप्टर 2 वर्स 47, नॉट, तुम्हाला एक्झॅक्टली लिहायची गरज नाही, बट तुम्हाला जर माहित करायचं असेल, फोकस ऑन युअर प्रिस्क्राईब ड्युटी, परफॉर्म इट युअर डेडिकेशन, हे तुम्ही लाईन लिहू शकता, ठीक आहे. दॅट इज द धर्म, ठीक आहे. देन डिटॅचमेंट काय, लेट नॉट फ्रूट ऑफ अन ऍक्शन बी युअर मोटिव्ह, नॉट लेट युअर अटॅचमेंट टू बी इनऍक्टिव्ह, ठीक आहे. वर्क विदाउट अटॅचमेंट टू आउटकम, फोकसिंग ऑन एफर्ट्स रादर दॅन रिवॉर्ड्स, ठीक आहे. रिवॉर्ड्सला तुम्हाला लक्ष नाही द्यायचं, तुम्हाला एफर्ट्सला लक्ष द्यायचं आहे, जेणेकरून तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करणार आहे, ठीक आहे. सेल्फलेस सर्व्हिस पाहिजे, ठीक आहे. सेल्फलेस सर्व्हिस म्हणजे एंगेज इन ऍक्शन फॉर ग्रेटर गुड, नॉट जस्ट फॉर पर्सनल गेन. तुमच्या स्वतःच्या गोष्टीसाठी तुम्हाला अचीव्ह नाही करायचं, ग्रेटर गुड, तुम्हाला सर्वांचं गुड पाहिजे, सगळ्यांचं चांगलं झालं पाहिजे, ठीक आहे. निष्काम कर्म म्हणतो त्याला आपण, निष्काम कर्म, ठीक आहे. इक्वॅनिटी म्हणजे तुम्हाला सांगितलं मी, काम कंपोज पाहिजे इन एनी सिच्युएशन, whether it is success situation or a failure situation. You have to see both as an opportunity to growth and maintain a balanced mindset, ठीक आहे. balanced mindset, treat the pleasure and pain in a success and failures alike, ठीक आहे. alike म्हणजे असमान, ठीक आहे. समान गोष्टीने त्यांना बघायचं आपल्याला, सक्सेस असो फेल्युअर असो. दॅट इज द डिरेक्ट लाईन फ्रॉम द भगवद्गीता, ठीक आहे. काय काय पाहिजे तुम्हाला माहित आहे, भगवद्गीतामध्ये मोटिवेशन शिकलाय, तुम्हाला की पॉईंट सांगितले, धर्म ऍक्शन पाहिजे तुमचे, ठीक आहे. देन तुमच्याकडे डिटॅचमेंट पाहिजे, देन सेल्फलेस सर्व्हिस पाहिजे, निष्कम कर्म, इक्वॅनिटी पाहिजे, कंट्रोल ओव्हर डिझायर्स पाहिजे, ठीक आहे. फेथ अँड डिवोशन पाहिजे, सेल्फ अंडरस्टँडिंग अँड सेल्फ नॉलेज पाहिजे, ठीक आहे. बघा आता मी तुम्हाला आता पर्पज मोटिवेशन मध्ये जे शिकलंय आपण,
की पॉईंट सुरुवातीचे जे बघितलं होतं बघा, जस्ट अ मिनिट. ठीक आहे, की पॉईंट्स बघा. धर्म, ऍक्शन, जन, भक्ती, डिवोशन, योग. ठीक आहे, फेथ, इटर्नल सोल, इनर कॉन्फ्लिक्ट. ठीक आहे, हे जे गोष्टी आहेत ना, हेच दिलेले आहेत बघा इथं. ठीक आहे, बघा डिटॅचमेंट, पर्पजफुल ऍक्शन, कर्म, सेल्फलेस सर्व्हिस, इक्वॅनिमिटी. ठीक आहे, फक्त सगळीकडे तुमचं आन्सर सेमच असतं, फक्त थोडंफार लँग्वेज चेंज करायची तुम्हाला. ठीक आहे, मोटिवेशन आहे, डेफिनेशन लिहा, एक्झॅक्टली पाठ करा, त्याच्यामध्ये की पॉईंट्स आहेत जे लक्षात ठेवा फक्त, आणि तुमच्या ओन लँग्वेजमध्ये लिहाताना एक्झाम्पल इथलं तुम्ही काय करू शकता, इथलं कोट करू शकता एक्झाम्पल. ठीक आहे, कंट्रोल ओव्हर डिझायर्स, वन who is disciplined and control the senses achieve inner peace and strength. ठीक आहे, faith and devotion, trust in a divine plan and remain devoted to higher purpose. ठीक आहे, देन सेल्फ नॉलेज म्हणजे काय, आपली इटर्नल आत्मा जे आहे ना त्याचे अंडरस्टँडिंग पाहिजे आपल्याला. सेल्फ नॉलेज अँड इनर अवेअरनेस, कशासाठी, अंडरस्टँड युअर ट्रू सेल्फ अँड ऍक्ट इन अ हार्मनी विथ यू. ठीक आहे, त्याच्यासोबत काय करायचं आपल्याला, जुळून घ्यायचं. नॉलेज डिस्पेल्स इग्नोरन्स अँड इल्युमिनेट्स द पाथ. ठीक आहे, नॉलेज काय करतं तुम्हाला, ऑलवेज इग्नोरन्सला निगेट करतं आणि इल्युमिनेट्स म्हणजे पाथ दाखवतो, लाईट देतं. कशासाठी, तर रस्ता आपल्याला पाथ अचीव्ह करण्यासाठी लाईट देतो. हू गिव्स इट, नॉलेज डिस्पेल्स द इग्नोरन्स अँड इल्युमिनेट द light. That's why the motivation is important. Why motivation is important? What we have learned from the Bhagavad Gita to achieve the motivation: the purposeful action, detachment from the result, selfless service, equanimity in challenges. ठीक आहे, control over senses and desires, then faith in devotions and self knowledge. ठीक आहे, that's why you can achieve the motivation. ठीक आहे, then apart from this you have to achieve the self awareness. ठीक आहे, what is the self awareness? Self awareness is the conscious understanding of one's thought, emotion, action and true essence. कशाचा, आत्मा जो असतो त्याच्याबद्दल आपल्याला अंडरस्टँडिंग पाहिजे, आपल्या स्वतःच्या विचाराबद्दल अंडरस्टँडिंग पाहिजे, आपले स्वतःचे इमोशन्स, भावना जे आहेत, स्वतःचे ऍक्शन्स जे कर्म आहेत त्याच्याबद्दल आपल्याला अवेअरनेस पाहिजे. इट इज द फाउंडेशन ऑफ सेल्फ इम्प्रुव्हमेंट अँड स्पिरिच्युअल ग्रोथ, इनेबलिंग इंडिव्हिज्युअल्स टू अलाइन विथ देअर हायर पर्पज. ठीक आहे, त्यांचं स्वतःचं एक पर्पज असतं, त्याच्यासाठी आपल्याला हे गोष्टी ज्या आहेत ना, वन्स कंट्रोल ओव्हर थॉट, इमोशन, ऍक्शन्स अँड आत्म, सोल. ठीक आहे, दॅट्स गिव्स अस द सेल्फ अवेअरनेस. ठीक आहे, and what are the principles we learn from the Bhagavad Gita? ठीक आहे, अंडरस्टँडिंग ऑफ सेल्फ, दॅट इज द इटर्नल सेल्फ, आत्मा. डिटॅचमेंट फ्रॉम द इगो. ठीक आहे, सेल्फ कंट्रोल, देन रिफ्लेक्शन अँड इंट्रोस्पेक्शन, स्वतःमधल्या भावना जाणल्या पाहिजे. इक्विनॅमिटी, ठीक आहे, समानता वागणूक, कशामध्ये, सक्सेस अँड फेल्युअर मध्ये. सेल्फलेस सर्व्हिस, ठीक आहे, बघा रिपीट होत आहे, सेल्फलेस सर्व्हिस, निष्काम कर्म. ठीक आहे, डिवोशन अँड इनर पीस, कशासाठी डिवोशन पाहिजे, कनेक्ट विथ द डिवाइन टू अंडरस्टँड डीपर पर्पज ऑफ लाईफ. अँड देन द नॉलेज, काय, जन योग, नॉलेज अँड विजडम. ठीक आहे, बघा सगळे पॉईंट्स रिपिटेटिव्ह येत आहेत, तुम्हाला लक्षात पाहिजे. भगवद्गीतामधून काय शिकलंय, तर त्याच गोष्टी तुम्हाला रिपिटेटिव्हली लिहायच्या आहेत. एनी काइंड ऑफ क्वेश्चन असेल, ठीक आहे, त्याच्यामध्ये हे कोर पॉईंट्स आलेच पाहिजेत. ठीक आहे, त्यामुळे मी तुम्हाला एक 8 ते 10 पॉईंट्स दिलेले आहेत, ते 10 पॉईंट्स लक्षात ठेवा आणि त्याच्या वेळी तुम्ही त्याला इन्क्लूड करू शकता इन एनी काइंड ऑफ आन्सर, बट यू हॅव टू रिमेंबर ओनली डेफिनेशन्स. ठीक आहे, बघा हे झालं आपलं रिझिलियन्स आहे. ठीक आहे, व्हॉट इज द रिझिलियन्स? रिझिलियन्स मी आता सांगितलं तुम्हाला, कुठलीही सिच्युएशन असेल खराब, त्याच्यामधनं इमिडिएटली रिकव्हर होणे म्हणजेच रिझिलियन्स होणे. किती दिवसामध्ये किती फास्ट तुम्ही रिकव्हर होत आहे त्यालाच आपण म्हणतो रिझिलियन्स. रिझिलियन्स इज द ॲबिलिटी टू अडॅप्ट, रिकव्हर अँड थ्राईव्ह इन फेस ऑफ ॲडव्हर्सिटी, डिफिकल्टी और स्ट्रेस अँड चॅलेंजेस. ठीक आहे, तुमच्यासमोर चॅलेंजेस आहेत, त्या चॅलेंजेस पासून तुम्ही नवीन गोष्टी कसं अडॅप्ट करताय, रिकव्हर कसं होत आहे आणि एकदम आपल्या बेस्ट ऑफ द बेस्ट वर्कला वापस रिबॅक करतायत. ठीक आहे, बाउन्सिंग बॅक टू द डिफिकल्ट सिच्युएशन. ठीक आहे, मेंटेनिंग पॉझिटिव्ह आउटलुक अँड कंटिन्युइंग टू परस्यू द गोल डिस्पाइट ऑफ सेटबॅक. ठीक आहे, सेटबॅक भेटलेला असतो आपल्याला काहीतरी. आता समजा तुम्ही पेपर दिलात, तुम्ही सगळं चांगलं दिलात, सगळं तुम्ही अभ्यास केला होता, तुम्ही सगळे क्लास लावला होता, बट इन एनी सिच्युएशन काहीतरी तुम्हाला एखाद्या वेळेस बॅकलॉग लागतो. ठीक आहे, मग त्या बॅकलॉग मधून तुम्ही न घाबरता, तुम्हाला स्ट्रेस न घेता, चॅलेंजेस न घेता तुम्ही किती क्विकली रिकव्हर होताय, जेणेकरून तुम्ही पुढच्या पेपरसाठी तयारी करताय. दॅट इज द रिझिलियन्स. ठीक आहे, विच आर द फॅक्टर्स विच इन्फ्लुएन्स द रिझिलियन्स. ठीक आहे, तुमचे इंडिव्हिज्युअल फॅक्टर्स नाही, तुमचे इमोशनल रेग्युलेशन, किती तुम्ही इमोशनल स्ट्रॉंग आहे. ठीक आहे, चला जाऊ दे, एवढ्या वेळेस बॅक लागलेला आहे, नेक्स्ट टाइम ह्याच्यापेक्षा दुसऱ्या गतीने मी फास्ट वेने अभ्यास करणार आहे आणि बॅकलॉग क्लिअर करणार आहे. दॅट इज द इमोशनल रेग्युलेशन. तुम्ही इमोशनली एकदम स्ट्रॉंग आहेत. ठीक आहे, सेल्फ इस्टीम अँड कॉन्फिडन्स. ठीक आहे, तुमचं स्वतःच्या ॲबिलिटीवरती तुमचा विश्वास आहे, बिलीव्ह आहे. ठीक आहे, तुम्ही मग काहीही अचीव्ह करू शकता. देन कॉग्निटिव्ह फ्लेक्सिबिलिटी. ठीक आहे, ॲबिलिटी टू शिफ्ट द पर्स्पेक्टिव्ह अँड फाइंड सोल्युशन. ठीक आहे, तुम्हाला सोल्युशन फाइंड करायचे, तुम्ही फ्लेक्सिबल पाहिजे, सेल्फ अवेअर पाहिजे. ठीक आहे, सोशल सपोर्ट पाहिजे. हॅव्हिंग अ स्ट्रॉंग नेटवर्क ऑफ फॅमिली, फ्रेंड्स, कलिग्स प्रोव्हाइड इमोशनल, प्रॅक्टिकल अँड इन्फॉर्मेशनल सपोर्ट ड्युरिंग द डिफिकल्ट टाइम्स. ठीक आहे, देन आहे कल्चरल अँड इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. ठीक आहे, इंडिव्हिज्युअल फॅक्टर्स काय काय असू शकतात, इमोशन, सेल्फ इस्टीम, कॉग्नेटिव्ह, सेल्फ अवेअरनेस. ठीक आहे, देन सोशल सपोर्ट आहे,
देन आहे कल्चरल अँड इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स अफेक्ट करतात. कसं? सपोर्टिव्ह अँड नर्चरिंग इन्व्हायरमेंट ऑफन फॉस्टर रेझिलियन्स. ठीक आहे, तुमचं पॉझिटिव्ह इन्व्हायरमेंट आहे, सगळे तुमचे फ्रेंड सर्कल छान आहे तुमच्याकडे, म्हणजे व्यवस्थित आहे, की बाबा तुम्हाला मदत करते, की तू चल जाऊ दे, खचून नको जाऊ, पुढच्या वेळेस आपण बेस्ट रित्या आपण देऊया एक्झाम वगैरे. असं असेल तर तुम्ही काय करणार आहे? क्विकली रिझिलियंट होणार आहे, तुम्ही लगेच क्विकली रिकव्हर करणार आहे. जर तुमचे निगेटिव्ह फ्रेंड वगैरे असतील, अरे बॅक लागला तुझा, बॅक लागला, बॅक लागला, मग तुम्ही काय होणार आहे? परत अजून खचून जाणार आहे. दॅट्स वाय द cultural and environmental factors like your family friends are very important to motivate you to work in a faster way to recover from the setbacks. ठीक आहे, हेल्थ अँड वेलबिंग. ठीक आहे, फिजिकल अँड मेंटल हेल्थ प्लेज अ क्रुशियल रोल इन रिझिलियन्स. ठीक आहे, तुम्ही फिजिकली आणि मेंटली जर फिट असाल तर तुम्ही काय करणार आहे? रिकव्हर करण्यासाठी इझिली तयार होणार आहे. ठीक आहे, प्रिव्हियस एक्सपिरियन्स वगैरे असतील तुमचे, ओव्हरकमिंग ॲडव्हर्सिटी कॅन इनहान्स द रिझिलियन्स बाय टीचिंग अँड कोपिंग द स्ट्रॅटेजीज अँड फोस्टर द सेन्स मास्टरी ओव्हर चॅलेंजेस. ठीक आहे, दिज आर द फॅक्टर्स, इंडिव्हिज्युअल फॅक्टर्स, सोशल फॅक्टर, कल्चरल फॅक्टर्स अँड हेल्थ फॅक्टर्स. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला इन्फ्लुएन्स करत असतात की तुम्ही किती वेने, किती फास्ट आणि किती व्यवस्थितरित्या तुम्ही रिकव्हर होत आहे वेगवेगळ्या सेटबॅक थ्रू. दॅट इज द फॅक्टर्स विच इन्फ्लुएन्स द रेझिलियन्स. ठीक आहे, देन व्हॉट आर द वेज टू रिझिलियंट. ठीक आहे, तुम्ही इमोशनली स्ट्रॉंग पाहिजे, अवेअर पाहिजे. ठीक आहे, तुम्ही मेडिटेशन केलं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही म्हणजे एकदम कंट्रोल झाला पाहिजे, तुमचं सेल्फ कंट्रोल पाहिजे, माइंड कंट्रोल पाहिजे, अंडरस्टँडिंग ऑफ युअर सोल. दॅट्स वाय यू कॅन अचीव द रिझिलियन्स. देन डेव्हलप अ ग्रोथ माइंडसेट, तुमचं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पाहिजे, ग्रोथ ओरिएंटेड पाहिजे, ऑपॉर्च्युनिटीज ऑलवेज सीक केलं पाहिजे. तुम्ही न खचता ऑलवेज काय केलं पाहिजे? ऑब्स्टॅकल्स जे आहेत त्याला डिफीट करून तुम्ही ऑपॉर्च्युनिटीजला काय केलं पाहिजे? कम टुगेदर केलं पाहिजे, म्हणजे त्याला अपॉर्च्युनिटीजला घेतलं पाहिजे, तुम्ही कल्टिवेट केलं पाहिजे. ठीक आहे, देन आहे इन्हान्स द प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल. ठीक आहे, ऑलवेज एनी प्रॉब्लेम, इफ यू फेस एनी प्रॉब्लेम यू हॅव टू understand that problem, then break down that problem in a multiple solutions. Then you can understand what is the problem and what are the steps to manage this problem and what are the steps to dissolve this problem. ठीक आहे, तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असेल तुम्हाला ब्रेकडाऊन करायचं, ब्रेकडाऊन करून तुम्हाला अंडरस्टँड करायचं. ठीक आहे, फोस्टर द स्ट्रॉंग relationship, build and maintain supportive relationship with the family, friends and mentors and colleagues. ठीक आहे, ह्यांच्यासोबत तुम्हाला एक रिलेशन मेंटेन ठेवायचं. काय ठेवायचं? तर कारण हे तुमच्या निगेटिव्ह सिच्युएशन मध्ये, तुमच्या डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये, ऍडव्हर्स सिच्युएशन मध्ये तुम्हाला ऑलवेज काय करणार आहात? सपोर्ट देणार आहात, गरज. ठीक आहे, सीक हेल्प वेन निडेड, ऑफर सपोर्ट टू अदर्स अँड क्रिएटिंग अ नेटवर्क ऑफ म्युच्युअल रिझिलियन्स. ठीक आहे, एकमेकाच्या खराब टाइममध्ये एकमेकाला सपोर्ट केला पाहिजे, जेणेकरून तुम्ही रेझिलियंट होणार आहे, तुम्ही व्यवस्थित सेटबॅक थ्रू रिकव्हर होणार आहे. ठीक आहे, मेंटेन द फिजिकल हेल्थ, रेग्युलरली एक्सरसाइज केलं पाहिजे, न्यूट्रिशियस फूड खाल्लं पाहिजे आणि इन्शुअर्स द ॲडिक्वेट स्लीप टू युअर बॉडी टू रिझिलियंट फास्टली. ठीक आहे, एंगेज इन ऍक्टिव्हिटीज दॅट रिड्यूस स्ट्रेस सच एज yoga and spending time in nature. Practice with the self-compassion. Treat yourself with kindness during the difficult times. Avoid self-criticism. स्वतःला क्रिटिसाइज नाही केलं पाहिजे. रिकॉग्नाइज दॅट एव्हरीवन फेसेस सेटबॅक. ठीक आहे, प्रत्येक जण सेटबॅक फेस करतो आयुष्यामध्ये. आपल्याला काही नवीन नाहीये, सर्वजण फेस करतात, आपण पण फेस केलेलं आहे. असं म्हणून पॉझिटिव्ह वेने पुढे झालं पाहिजे आणि ऍक्सेप्ट दॅट इट्स ओके नॉट टू हॅव ऑल आन्सर बट सीक हेल्प वेन नेसेसरी. ठीक आहे, गरज असेल तेव्हा तुम्हाला ऑलवेज काय केलं पाहिजे? हेल्प अचीव्ह केली पाहिजे ना, हेल्प घेतली पाहिजे, जेणेकरून तुम्ही काय होणार आहात? बघा, इमोशनल अवेअर, डेव्हलप पॉझिटिव्ह माइंडसेट, enhance the problem solving attitude, then strong relationship, maintain physical health, and then practice the self compassion. That is the way to achieve the develop or achieve the resilience. ठीक आहे, fastly. That's why resilience is a very important. Then what are the strategies to build the resilience? Set the realistic goal. Realistic goal पाहिजे. ठीक आहे, then focus on what you can control. ठीक आहे, तुमच्या भावना कंट्रोल पाहिजे. स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये तुमचे जे आहेत म्हणजे काय म्हणतात निगेटिव्ह थॉट्स, त्याला कंट्रोल केले पाहिजे. तुम्ही पॉझिटिव्हलीच राहिलं पाहिजे, कुठलीही सिच्युएशन असेल. ते इक्विनॅमिटी म्हणतो आपण, इक्विनॅमिटी. ठीक आहे, वेदर इट इज अ सक्सेस ऑर वेदर इट इज अ फेल्युअर, यू हॅव टू बी काम अँड कंपोज. दॅट इज द इक्विनॅमिटी. इम्प्रेस द चेंज अँड फ्लेक्झिबिलिटी. तुम्हाला फ्लेक्झिबल राहायचे कुठल्याही सिच्युएशन मध्ये. का? तर व्ह्यू द चॅलेंजेस एज अन ऑपॉर्च्युनिटी टू लर्न, अडॅप्ट अँड इव्हॉल्व. डेव्हलप अ सपोर्टिव्ह नेटवर्क. Practice the gratitude. Gratitude is nothing but your action towards others, how you are grateful to them. That is the gratitude. That reflects on things how you are grateful for. This helps to focus or shift focus from challenges to the positive aspect. ठीक आहे, gratitude enhance mental well-being and promote resilience. ठीक आहे, engage in stress relieving activities and cultivate the optimism. पॉझिटिव्ह वर्क पाहिजे आणि ऑपॉर्च्युनिटीजला आपल्याला काय करायचंय? ऑपॉर्च्युनिटीजला सोबत घ्यायचंय आणि आपले जे निगेटिव्ह थॉट्स आहेत त्याला आपल्याला दूर भागवायचं. दॅट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह फॉर द
adapting resilience. ठीक आहे, that's why the resilience is a very important. If you have any doubts, you can ask here. If you have any doubts, you can ask here. Doubts, any doubts? समजतं सर्वांना काय काय घेतलं आपण? क्लिअर आहे? येस, सर्वांना क्लिअर आहे. ठीक आहे, इंडियन नॉलेज सिस्टीम मध्ये बेसिकली फर्स्ट युनिटमध्ये भगवद्गीता आहे. आणि भगवद्गीतापासून काय शिकलेलं आहे तुम्हाला त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि त्याच वेने कुठलाही क्वेश्चन असेल तर त्याच गोष्टी इन्क्लूड करून तुम्हाला आन्सर लिहायचे, जेणेकरून तुम्हाला मॅक्सिमम मार्क पडले जातील. ठीक आहे, आज आपण इथंच थांबूया. ठीक आहे, इंडियन नॉलेज सिस्टीम मध्ये आपण फर्स्ट युनिट जे आहे ना, हाफ युनिट कव्हर केलेला आहे. आपल्या समोर उरलेला आहे व्हॉट इज इमोशनल इंटेलिजन्स. ठीक आहे, देन व्हॉट इज टीम डायनामिक्स. ठीक आहे, व्हॉट इज कन्फ्लिक्ट, then conflict resolution strategies, and then what is decision making. Okay, then common ethical dilemmas. Then we will end here with the first unit. I have uploaded the notes. ठीक आहे, नोट्स अपलोड केलेले आहेत फर्स्ट युनिटच्या ड्राईव्ह वरती जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता, प्रिंट आउट घेऊ शकता आणि तुम्ही व्यवस्थित वाचू शकता. फर्स्ट युनिट खूप इझी आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला त्याच गोष्टी काय करायच्या, इन्क्लूड करायच्यात. बघा, भगवद्गीता डिसिजन मेकिंग वरती काय म्हणतात, धर्म, ड्युटी, सेल्फनेस, क्लॅरिटी, डिटॅचमेंट, नॉलेज, फेथ, ऍक्शन, कन्सल्टेशन, ऍक्सेप्टन्स. ठीक आहे, आता हे कन्फ्लिक्ट आहे. कन्फ्लिक्ट मध्ये बघा भगवद्गीतापासून काय शिकलं आपण. ठीक आहे, ह्याच्यामध्ये थोडेफार पॉईंट वेगळे आहेत. ठीक आहे, कन्फ्लिक्ट रिझोल्युशन इन इंडियन ट्रॅडिशन भगवद्गीतापासून शिकतोय आपण, पंचतत्वापासून शिकतो, अहिंसा, मेडिटेशन, सत्याग्रह, गांधी, कंपॅशन, जॉईंट फॅमिली. ठीक आहे, देन बघा आपल्याकडे टीम डायनामिक्स आहे. टीम डायनामिक्स मधनं आपण निष्कर्म कर्म करतो, धर्म करतो. ठीक आहे, वसुधैव कुटुंबम, वर्ल्ड इज वन फॅमिली. ठीक आहे, मेंटरशिप. ठीक आहे, हे पॉईंट्स आहेत, आपण उद्याच्या सेक्शन मध्ये बघणारच आहोत इन डिटेल. तुम्हाला फक्त सांगायचा पर्पज एक आहे की पॉईंट लक्षात ठेवा. सगळे पॉईंट लक्षात ठेवायची गरज नाही. की पॉईंट्स जसं मी तुम्हाला सांगितलं भगवद्गीतापासून ते की पॉईंट्स लक्षात ठेवा, 7-8 पॉईंट्स. देन हे अदर एक 5-6 पॉईंट ठेवले तर तुम्ही फर्स्ट युनिट मधला कुठलाही क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता. काही येत नसेल तरी लास्टला हे लिहून आलं तरी चालते तुम्ही. ठीक आहे, की पॉईंट्स तुमचे म्हणजे जे पॉईंट्स काय शिकलेले आहेत तुम्ही ते लिहून यायचं शेवटी. कुठलाही क्वेश्चन असेल भगवद्गीता किंवा लर्निंग, लिडरशिप, मोटिवेशन, रिझिलियन्स हे ज्या गोष्टी असेल तर त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी लिहायच्या. ठीक आहे, याचं पार्ट 2, पार्ट 3 म्हणजे युनिट 2, युनिट 3, युनिट 4, युनिट 5 तुम्हाला बघायचे असतील तर त्यासाठी एक सिंपल प्रोसेस आहे. काय असणार आहे, प्रोसेस ऑफ एनरोलमेंट असणार आहे. काय करायचं तुम्हाला, स्वामी अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे. तर थँक्यू व्हेरी मच विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नेक्स्ट सेशनला. थँक्यू व्हेरी मच.